तुमचा पुढचा अभ्यासच नाही तर तुमचं भविष्य तुमच्या या उपासना करण्यावरनं दिसेल की खरंच काय होणार आहे. तुम्ही MPSC UPSC बॅचची मुलं ना, अजून पक्क ठरलंय बसायचं UPSCला आणि MPSCला? फार अवघड परीक्षा आहेत त्या. जमणार आहे का तुम्हाला? नक्की? इतकी अवघड परीक्षा, इतके लोक बसतात, हुशार असतात आणि तयारी चांगली करतात. तुम्हाला वेळ कमी आहे कारण वेळ संपतो, बरोबर संपतो, त्याला काही करताच येत नाही, थांबतच नाही तो. तरी बसायचं आहे पक्का डिसाईड आहे. असे अपघात होतात, परिस्थिती विरुद्ध जात असते नाही. आणि ह्या सगळ्याच्या व्यतिरिक्त इतकी प्रलोभनं असतात जी सारखी समोर येत राहतात. तरी करायचा अभ्यास करायचा का? एक ईशावास्य उपनिषदामधले उपासनेचे मंत्र आहेत 2. ते प्रकाशाची उपासना करायची असते. ते पहिलं सत्याची उपासना. सत्य म्हणजे जे घडतं ते आणि जे ईश्वराला घडायला हवं असं वाटतं ते. ईश्वरी संकल्प जो असेल ना त्याच्याप्रमाणेच घडतं, त्याच्या विरुद्ध नाही घडत. जगात वाईट गोष्टी घडत असल्या ना तर त्याला वाटतं की वाईटच घडावं म्हणून ते वाईट घडतं. जर वाईट नसलं तर आपली परीक्षा होणार कशी? आपल्या चांगलेपणाचा त्याला कळणार कसं की हे लोक खरंच चांगले आहेत की नाही? सगळंच आपल्याला अनुकूल मिळालं, वाईट जगात नसलंच तर तुम्हाला कम्पेअर कोणाशी करायचं की हे कुणापेक्षा चांगले आहेत? कॉम्पिटिटिव्ह परीक्षेमध्ये बसायचं झालं तर लाखो लोक नापास होणारे बसतील परीक्षेला, तेव्हा तुमची लायकी कळेल पास होणाऱ्यांची की जे होणार आहेत UPSC. की इतके लोक बसले होते 3, 4, 5 लाख आणि त्याच्यातले हे 300, 400, 500 जे निवडले म्हणजे हे चांगले आहेत, हे हुशार आहेत, हे एरवी कळणार नाही ना. म्हणजे जे अभ्यास नीट करणार नाहीत, जे चुकारपणा करतील, जे उगीच गंमत म्हणून परीक्षा देतील आणि ते कमिटेड नाही आहेत अभ्यासाला, ही मुलं पण त्यांच्यामध्ये पण त्याने पुरेसा स्पार्क टाकला नाही म्हणून ज्याने व्हावं असं त्याने ठरवलं आहे त्याच्यामध्ये तो स्पार्क टाकतो. म्हणजे लॉटरी असं नाही की त्याला वाटतं की आपण बसावं आणि आपण उत्तम तयारी करून बसावी आणि तो होतो पास, तो किंवा ती, म्हणजे इन्क्लुझिव्ह. नाहीतर ती ज्या असतील ते सगळे नाराज होतील. हे काय असं म्हणतात की तोच पास होणार आहे, ती नाही होणार, असं नाही. तुम्हाला ज्या वेळेला वाटतं की आपण कॉम्पिटिटिव्ह परीक्षा द्यायची, भविष्यात काय व्हायचं आहे, भविष्यामध्ये काय घडवायचं आहे, काय घडायचं आहे, मी कोण होणार, माझा रोल काय आहे पुढच्या आयुष्यामध्ये, हे ठरवण्याची ज्याची धमक असते त्याला हिंमत लागते, धैर्य लागतं, धाडस लागतं. उगीच नाही असं करता येत की माझा पतंग असतो ना क्षमा परवाना, की ज्योतीच्या वरती तर झडप घालतो तो आणि जळून जातो, जळून मग मरतो सुद्धा, पण तो मागे नाही हटत की हे ज्योती आहे त्याच्यावरती तो जातो. तसं हे अवघड आहे हे माहीत असून ते धाडस करणाऱ्याला शौर्याची फार गरज आहे, हिमतीची फार गरज आहे. बेसिक आपल्याला इच्छाशक्ती लागते, खूप स्ट्रॉंग विल पॉवर लागते.
कारण परिस्थिती विरुद्ध जाणार आहे, विरुद्ध असणार आहे, त्याच्यामध्ये प्रलोभन पण येणार आहेत आणि प्रलोभन ज्या ताकदीने ओढतात आपल्याला, त्याच्यापेक्षा जास्त ताकद जर इच्छाशक्तीची नसली तर नाही, मग काही जमत नाही. म्हणजे आपण फरफटतच जातो, तिकडेच जातो की तसं जाता कामा नये. त्याच्यासाठी धैर्यच लागतं, धृती म्हणतात त्याला. आणि जे ज्ञान मिळवायचं तुमच्याकडे लहानपणापासून ओढ होती, कुतूहल होतं, ते कुतूहल नाहीच होऊन जातं. त्या ज्ञानाला उपयोगी आहे की नाही हे मी कशाला करू? यात परीक्षेचा किती मार्काचा प्रश्न येणार आहे? 2 मार्काचा येणार असला ते मी याला किती वेळ द्यायचा? कशाला करायचं? ते कशाला ज्ञान मिळवायचं? असं नाही चालत. ज्या परीक्षेला तुम्ही बसणार आहात त्या परीक्षेमध्ये जे जे विषय घेतले, ज्या ज्या विषयांच्या तुमच्या चाचण्या होणार आहेत, त्याचा तुम्ही जेवढा अभ्यास कराल तेवढ्या अभ्यासामध्ये तुम्ही तज्ञच व्हायचं असतं. तज्ञ म्हणजे जे ज्ञान मिळवलंय ते सगळं आठवतंय आणि ते कुठे अप्लाय करायचं, कसं अप्लाय करायचं, कसं वापरायचं ते, आणि त्या त्या वेळेला बरोबर ते सुचलं पाहिजे, हे सगळं त्यात आलं तर तो तज्ञ. नाही तर नाही. म्हणजे प्रॉब्लेम समोर उभा राहिल्यावरती मग तो डिक्शनरी रेफर करायला गेला किंवा लायब्ररीमध्ये गेला, मी आता पाहतो आणि मग ठरवतो, तसं चालणार नाही. त्याला तेव्हाच सुचलं पाहिजे आणि ते करायची हिंमत पाहिजे. कालची धोनीची बॅटिंग तुम्ही लोकांनी पाहायला हवी, नसली पाहिली तर व्हॉट ए गेम ही प्लेड. की ऑस्ट्रेलियाला म्हणजे हे सचिन सारखे प्लेयर्स ज्यांच्या भरोशावर आपण जिंकू असं आपण विचार करतो, ते फ्रंटलाइनर्स ते गेले, तरीही त्याने मॅच फिरवले, 354 रन्स काढले इंडियन टीमनी, त्याला बॅकिंग मिळालं. हे जे शौर्य असतं ना, हे पण कॉन्टिजियस असतं की त्याच्यामध्ये ते स्पर्शाने आपल्याला ट्रान्समिट होतात. स्वाईन फ्लू जातो ना लोकांना, तसे भीती आणि धाडस हे दोन्ही कॉन्टिजियस असतं. आपण भित्र्या माणसाच्या संगतीत असलो तर आपल्यापाशी धाडस एवढं पाहिजे की त्याच्या भीतीने आपल्यावर परिणाम व्हायच्या ऐवजी आपल्या धाडसाचा त्याच्यावर परिणाम झाला पाहिजे. एवढं तुमचं रिझर्व पाहिजे बँकमध्ये, ते तुमची त्याच्या धाडसामध्ये श्रीमंती पाहिजे, नाही होत. आणि ज्या सत्याची उपासना करायची, ज्या ऋताची उपासना करायची, ऋत म्हणजे ईश्वरी संकल्प, ते हिरणमय पात्राने झाकलेलं आहे, प्रलोभनाने झाकलेलं आहे की ते दिसतच नाही सत्य, प्रलोभनच दिसतं. म्हणून त्याची प्रार्थना आहे की हिरणमयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम तत्वं पूषण अपावृणु सत्य धर्माय दृष्टये. की मला सत्य धर्म काय आहे, ऋत काय आहे, तुझी खरी इच्छा काय आहे, की ते सत्य काय आहे, ते येतं कुठून, त्याचं होतं काय पुढे, हे मला नीट समजून घ्यायचं आहे. तर त्याच्यावर सुवर्ण पात्राचं झाकण आहे. आणि सोनं म्हणजे काय विचारता, इतकी अट्रॅक्टिव्ह गोष्ट आहे की लोकांना दुसरं सुचत नाही. ते भारतीय लोकांना तर मुळीच सुचत नाही. भारतामध्ये सगळ्यात जास्त सोनं विकत घेतलं जातं, काय नाही ते आधार म्हणून, म्हणजे विकत नाहीत कोणी, पण ऐन वेळी झालं तर आता त्याची किंमत इतकी झाली आहे की हे सोनं. तर त्या सोन्याने तुम्ही भुलावं, ही माया आहे, त्याची ईश्वरी माया आहे की जी प्रलोभन आहेत ना, त्यांना तुम्ही बळी पडावं.
म्हणूनच ती उभी केली आहे. पण असे लोक निघाले पाहिजेत की ते नाही बळी पडत त्याला. प्रलोभनाला बळी पडणारे जे असतात ना, त्यांना नसतंच भविष्य, की ते होतात चुका. म्हणजे प्रलोभनामध्येच आकर्षण इतकं आहे की त्याच्यात जातो आपण, पण त्यातनं निघता आलं पाहिजे बाहेर. त्याला सांगायचं की हे बाजूला कर, मला नको आहे, तू प्रलोभन नको आणू समोर पुन्हा पुन्हा, आणि आलं तरी मी ते नाही घेणार, ते बाजूला कर. जे सत्य त्याने झाकलेलं आहे ते मला पाहायचंय. मी सत्य धर्माची उपासना करतो. तुम्ही जी उपासना करता आहात ना, ती सत्य धर्माची उपासना करायची असते. की तुम्ही ओंकार सगळेजण एकत्र म्हणता, की तेच मूळ आहे, ते दिसलं पाहिजे तुम्हाला, ते समजलं पाहिजे. पण प्रलोभनाला बळी पडणारा माणूस शाळा शिकतो आणि शाळा करण्यामध्ये वेळ घालवायला शिकतो. जे नको आहे त्याच्यामध्ये वेळ जात राहतो. करमणूक ही गरजेची गोष्ट आहे. डायव्हर्शन, विरंगुळा हे पाहिजे, पण त्या करमणुकीमध्ये गुंतायला लागतो. स्वप्न पाहण्याचा चाळा लागतो. कितीतरी चाळे असतात तसे, किती चाळे. कॉम्प्युटर गेम इतका त्याचा चाळा लागून जातो की मी पण आता सुद्धा अनुभवलेलं आहे की कसा भरकन वेळ निघून जातो त्याच्यात. चांगला मुहूर्त पाहून बसलो कामाला, काम झालंच नाही का, ते लवकर कनेक्शन होत नव्हतं म्हणून कॉम्प्युटर गेम खेळायला लागलो. त्याच्यात कसा भरकन वेळ निघून गेला ते कळत नाही. शाळा जो असतो तो असाच असतो. तुमच्या बुद्धीला, तुमच्या मनाला, तुमच्या सगळ्या इंद्रियाला, तुमच्या शरीराला ते झाकून अट्रॅक्ट करून त्याला लोखंडाचा तुकडा जसा हेल्पलेस असतो लोहचुंबकासमोर, नाही का, त्याला किती जोराने ओढून काढावं लागतं तर तो निघतो, नाही तर निघतच त्याला जाऊन चिकटतो. तसे हे जे चाळे असतात त्याच्यापासून दूर राहणं ही उपासना आहे. मनाचा निग्रह करणं ही उपासना आहे, की हेच करेन, दुसरं नाही करणार. ह्याच्यामध्ये त्याला सांगितलंय की मला हे सोन्याचा मोह नाही, मला नको घालू तो प्रलोभन, नकोत मला त्या सत्याकडेच जायचं आहे. तर तू विश्वाचं पोषण करण्यासाठी तुझी शक्ती वापरतोयस, तर ती शक्ती वापरून हे पात्र बाजूला कर. हे जे सुवर्णाचं झाकण घालतं ते बाजूला कर, मला सत्याचं दिसू दे धर्म. आणि मग पुढे त्याची प्रार्थना केलेली आहे की पूषण एकर्षे यम सूर्य प्राजापत्य व्यूह रश्मिन समूह तेजो यत्ते रूपम कल्याणतमम तत्ते पश्यामि योसावसौ पुरुषः सोहम अस्मि. असे तो दुसरा उपासनेचा मंत्र आहे. त्याचा काय अर्थ आहे, त्याची प्रार्थना केली, त्याचं वर्णन केलंय की पूषण म्हणजे तू सगळ्या विश्वाचा आधार, तूच त्याला पोषणारा आहेस, तूच सगळ्या विश्वाचं, सगळ्या प्राणीजाताचं पोषण करणारा आहेस. ही सूर्याची उपासना आहे, कारण त्याचं प्रगट रूप आपल्याला सूर्यामध्येच दिसतं. जे ईश्वराने केलेलं आहे ते सूर्याच्या मध्येच आहे, म्हणून सूर्याची उपासना करायची असते. की पूषण एकर्षे म्हणजे तूच एक निरीक्षण करणारा आहेस, तूच सगळ्यांच्याकडे पाहतोस, तुला सगळ्यांच्या मध्ये, प्रत्येकामध्ये तुलाच रस आहे. की जितकं प्राणीजात आहे, जे म्हणून अस्तित्वात आहे, जे हालतं, चालतं, बोलतं, डोलतं, ते सगळ्यांच्याकडे तुझं लक्ष आहे. आणि ते कसं लक्ष आहे, सूर्याचे किरण इथे प्रकाश आणतात, आपल्याला प्रकाशाची ओढ असते, आपण इथे प्रकाश निर्माण करतो. हे विजेचा, चंद्राचा प्रकाश असतो, रिफ्लेक्ट होऊन येतो लाईट, त्याला प्रभास म्हणतात. सूर्याचं जे ऊन असतं ना, त्या उन्हात नाही राहत. आपण घर बांधतो, त्या घरामध्ये जो
उजेड रिफ्लेक्टेड येतो घरामध्ये, जो आपण निर्माण करतो उजेड, त्याला प्रभास म्हणतात. म्हणजे प्रत्यक्ष ऊन नाही, प्रत्यक्ष उन्हात आपण राहायला लागलो तर आपण कातडी जळून जाईल, आपल्याला आपण नाही राहू शकणार. तर तो प्रभास आहे. पण तो प्रभास सुद्धा त्याचा डोळाच आहे. कारण तो येतो कसा आतमध्ये, की प्रत्येक कण हा चंद्र आहे. धुळीचा कण असेल काय, हवेमध्ये पुष्कळ चंद्र आहेत. हे जी वस्तू प्रकाश परावर्तित करते ते चंद्र आहे. आणि ज्या चंद्र तो पण त्याचा डोळा आहे. सूर्यही त्याचा डोळा आहे, चंद्र पण त्याचा डोळा आहे. आपल्याला पाहायचं आहे, त्याला निरीक्षण आहे. आणि पूषण एकर्षे यम, की जे म्हणून तू पाहतोस ते सगळ्यांच्यावर नियंत्रण पण तुझंच आहे. आणि सूर्य म्हणजे उत्तम प्रेरणा देणारा. सबंध प्राणी जाताला तू सकाळी जागा करतोस आणि आपलं आपलं काम करायला त्याला लावतोस त्याच्यात. तर तुझी प्रेरणा आहे, त्याच्यामुळे हे विश्व चालतं, नाही तर चाललं नसतं. पूषण एकर्षे यम सूर्य प्राजापत्य व्यूह रश्मीन समूह. म्हणजे सगळ्यांचं तू प्रजावत पालन करतोस, सगळ्यांच्यावरती सारखं प्रेम करतोस, पित्यासारखं प्रेम करतोस. ही सगळी तुझी प्रजा आहे, त्यांचं पालन करतोस. तुझे हे तेजस्वी किरण आहेत, ते मला दिपवत आहेत डोळ्याला. ते मला उलगडून एकवटून दाखव, मला तुझं खरं रूप पाहायचं आहे. व्यूह आणि समूह हे त्याची खास शक्ती आहे, की सकाळी तो उगवतो त्या वेळेला तो सगळीकडे तो प्रकाश पसरवतो. आणि हवा तेव्हा तो आवरून घेतो. हवा असेल तेव्हा त्याच वस्तूवर जास्त प्रकाश पाडतो आणि ती वस्तू आपल्याला नीट दिसते, नाही तर दिसत नाही. तर व्यूह आणि समूह ही त्याची खास शक्ती आहे. तर तू आपले किरण आवरून जर मला बघू दे तुझ्याकडे, तुझं खरं मूळ रूप काय आहे ते मला पाहायचं आहे. आणि ते रूप मग त्याने ते किरण आवरून घेतले आणि एकवटून आपलं रूप दाखवलं. दोन्ही आवरलं पण आहे आणि एकवटून ते दाखवतं खरं रूप सगळं. ते मग परत जितकी रूप आहेत ती सगळी त्याचे आपल्याला दिसत आहेत त्याच्यामध्ये. आणि मग त्याने सांगितलंय तेजो यत्ते रूपम कल्याणतमम तत्ते पश्यामी. म्हणजे तुझं जे हे तेजोमय कल्याणतम रूप आहे ना, आता ते मला दिसतंय. विश्वाचं कल्याण करण्यासाठी निर्माण झालेले हे रूप मी आता पाहतोय. योसा वसो पुरुष, म्हणजे आता मी हा जो प्राणमय परात्पर पुरुष पाहतो आहे, सो अहम अस्मी, म्हणजे मीच तो पुरुष आहे. ही जी शक्ती संबंध विश्व चालवण्यासाठी निर्माण झालेली, सतत काम करत राहिलेली, शाश्वत आहे, संबंध टिकाव, ती शक्ती म्हणजे मी आहे. मी हा नश्वर देह नाही आहे. मी हा नश्वर हे जे मन, बुद्धी, अंतःकरण हे जे नाहीसे होणार आहेत, नंतर या देहाबरोबर संपणार आहेत, ते मी नाही आहे. ही जी शक्ती, हे संबंध विश्व चालवणारी शक्ती, ती मी आहे. हे त्या प्रार्थनेचं अंतिम फलित आहे, की तुम्हाला आठवण करून देणं, खरं कोण तुम्ही आहात. तुम्ही असे सामान्य प्राणी नाही आहात. तुम्ही त्याचे वारसदार, त्याच्या शक्तीने निर्माण झालेले, त्याची मुलं, त्याची रूप सगळे तुम्ही आहात. आणि याने घाबरायचं कोणाला? अंधाराला, की ज्या अंधाराला कधी संधीच नाही जिंकायची प्रकाशाच्या बरोबर, त्याला आपण घाबरतो. मृत्यूला घाबरायचं, की या शरीराचा उपयोग संपल्यावर तो येणारच आहे, घेऊनच जाणार आहे. पण आधीच आपण वाट पाहतो की अरे बापरे, आता मेलो का काय, आता झालं का काय, त्याला घाबरायचं. जुलियस सीझर नाटकात शेक्सपियरने उत्तम वर्णन केलंय की कॉवर्ड्स डाय मेनी टाइम्स बिफोर देअर डेथ बट व्हॅलियंट टेस्ट इट बट वन्स. जे बहादूर असतात, शूर असतात ना, त्यांच्या समोर येतच नाही तो. त्याला माहिती आहे की याला घाबरून काय उपयोग नाही, घाबरतच नाही ना, त्याला घाबरत.
ज्या वेळेला तो म्हणेल की आता ये, तेव्हा यायचं, नाही तर नाही. त्याला व्हिजिटिंग कार्ड पाठवून वाट पाहिलं बाहेर तुमची, की बोलवलंय आता तुम्ही या, तेव्हा येतो. त्याला सुद्धा बाहेर उभं करायची ताकद तुमच्यामध्ये आहे, कारण तुम्ही ती शक्ती आहात. लहानपणापासनं ही याचे सगळे त्याच्या शक्ती वर्णन केलेल्या आहेत प्रार्थनेमध्ये, त्या आपल्याला लहान मूल असल्यापासून दिलेल्या आहे. निरीक्षण करण्याची शक्ती आहे की नाही, नियमन करण्याची शक्ती आहे की नाही. तुम्ही जे जे दिसेल त्याचं नियमन करायचा प्रयत्न करता. तुमच्या स्वतःला हे जे शरीर आहे, इंद्रिय आहेत, हे अंतःकरण आहेत, ही बुद्धी आहे, मन आहे, हे चित्त आहे, हा अहंकार आहे, या सगळ्याला तुम्हीच नियमन करता. तर पुढे जाणार आहात. इथपर्यंत आला, त्याच्यामध्ये सुद्धा नियमन करूनच आला, नाही तर आला नसता. तुमच्यामध्ये ही जी लायकी आली आहे की या परीक्षेला मी बसेन म्हणायची आणि प्रत्यक्ष त्याच्यासाठी मेहनत सुरू करण्याची, हे साधी नाही आहे. डोंट अंडर एस्टिमेट युअर सेल्फ. हे जे आलंय ना, ते जबरदस्त शक्ती तुमची आहे आणि ते नियमन करण्याची शक्ती आहे. तुम्हाला प्रेरणा उचलण्याची, प्रेरणा घेण्याची शक्ती आहे, त्याची प्रेरणा मागतो. गायत्री मंत्रामध्ये सुद्धा त्याच्याकडनं फक्त प्रेरणाच मागितली, दुसरं काही नाही. आमच्या बुद्धीला उत्तम प्रेरणा दे, म्हणजे आमचे जी काही डिसिजन्स असतील, जे काही ध्येय असतील, ती उत्तम राहतील. आणि मग आमचं भलं होईल, आमच्या समाजाचं भलं होईल, सगळ्यांचं भलं आम्ही करू शकतो. तर ही प्रेरणा जी असते ती तुम्ही घेऊ शकता, इतरांना देऊ शकता. आणि ते द्यायचंच असतं, नाही तर पुढची पिढी जी आहे ती उभीच नाही राहू शकत. तुमचे जे आई वडील आहेत ते लहानपणी ते तुमचा आधार होता, आणि तोच रूप घेतो ही सगळी, की त्याला जेव्हा वाटतं की आता नवीन पिढी आली पाहिजे, त्यावेळेला तो आईचं रूप घेतो आणि त्या पिढीचं लालन पालन करतो. ज्या वेळेला त्याला वाटतं की ह्या पिढीला पुढचा रस्ता दाखवला पाहिजे, हिंमत आणली पाहिजे त्याच्यामध्ये डिसिजन मेकिंग, त्यावेळेला पिता होतो. आणि याच्याकडे ज्ञान त्याला जे पाहिजे ते द्यायला पाहिजे, त्यावेळेला तो आचार्य होतो, गुरु होतो. आणि हे त्याला शिकवायला सगळ्यांना की हे मी एकट्याने खायचं नाही, आधाशीपणा करायचं नाही, हे वाटून घ्यायचं आहे, हा नियम शिकवण्यासाठी तो अतिथी होतो. म्हणून हे सांगितलंय की मातृदेवो भव पितृदेवो भव. ओळखा, हे आई जी आहे ना ते देवाचा अवतार आहे, बाप जो आहे ना तो देवाचा अवतार आहे, आचार्य जो आहे तोही देवाचा अवतार आहे, अतिथी जो आहे तोही देवाचा अवतार आहे. हे सगळे रोल तुम्ही करता, केव्हा ना केव्हा तरी करतच असता. मग तुम्ही नाही मग देवाचा अवतार, की देवच ही जर रूप घेत असतो की तुमच्यामधनं तो मित्र गोळा करतो, तुमच्यामधनं तो चांगलं काम करायची इच्छा दुसऱ्यांच्या मध्ये निर्माण करतो. नाही तर काम कसं उभं राहील, राहणारच नाही. की एकत्र आम्ही करू, आम्ही महाविद्वेषावही, आम्ही एकमेकांचा द्वेष करणार नाही. हे सत्य आहे, हे ईश्वरी संकल्प आहे की एकमेकांचा द्वेष आपण करू नये. हे माहीत असताना द्वेषच तेवढा करतो, इतर काय करत नाही, असं जर झालं तर काय. आपलं जे मन आहे तेच भविष्याकडे पाहायची ताकद ठेवतं. आपलं चित्त जे आहे ते मागचा अनुभव सगळं ग्रथित करायची ताकद त्याच्यामध्ये आहे. आपला अहंकार जो आहे त्याच्या मनाने त्याने गोल्स ठरवायचे असतात, आणि आपली जी बुद्धी आहे तिने सगळं ज्ञान एकत्रित मिळवायचं असतं. आपली जी वाणी आहे, शब्दांची जी शक्ती आहे, प्रचंड शक्ती आहे शब्दांची, ते वाणी सगळं ज्ञान आणून हवं तेव्हा ते वापरायसाठी, बाहेर प्रगट करण्यासाठी भाषेच्या रूपाने बाहेर आली पाहिजे. सगळे शंका काढून टाका मनात, की मी मराठीत शिकलो, मला इंग्रजीत कसं लिहिता येईल.
मला हिंदीमध्ये कसं काय बोलता येईल, सगळे येतं. भाषा, जे ज्ञान तुम्ही आपलंसं केलेलं आहे ना, त्याच्यासाठी ती भाषा शब्द शोधून काढते, नवीन भाषा शिकवते. ज्या वेळेला तुम्हाला ज्या भाषेत ते शब्द मांडायचे असतील ते शब्द मांडता येतात. विनोबांचं उदाहरण, चिनी भाषेमध्ये त्याने चर्चा केली, ते लोक आलेले त्यांच्याशी बोलले तर ते चाटच पडले. आणि ते म्हणाले आमच्याकडचे जे उमराव उत्तम घराण्यातले लोक आहेत ना, ते जसं बोलतात तसं ते चिनी बोलतात म्हणाले. कसं काय आलं त्यांना? हे चीनला गेले नाहीत ते, पण भाषा शिकणं त्यांना माहिती आहे की कसं हे लावत आहे. मी तुम्हाला अलेक्झांडरचं उदाहरण सांगितलं का मागे, का दुसऱ्या क्लासला सांगितलं? तुम्हाला नाही सांगितलं. माझा गोंधळ व्हायला लागला, इतकी मी अलीकडे बडबड करायला लागलो आहे की कोणापुढे काय बोललो तर तेच काही रिपीट झालं तर तुमचं रिव्हिजन आहे असं समजा. अलेक्झांडर ज्या वेळेला सिंधू नदीच्या काठावरनं परत गेला, त्यावेळेला त्याला असं वाटलं होतं की ही सिंधू नदी पुढे जाऊन नाईल होते आफ्रिकेमध्ये, तर आपण बोटीतनं जाऊया आणि त्या बोटीतनं आपण आफ्रिकेला पोहोचू. तर त्याने पडाव टाकला सिंधू नदीच्या काठावर, आणि त्या पडावातनं सगळ्यांना ऑर्डर दिली की लाकूड तोडून आणा आणि नावा बांधा मोठमोठ्या, की आपलं सगळं सैन्य त्या नावातनं तिकडनं जाऊ शकेल. आणि मग तिथे बादशहाच्या टेंटसाठी जागा, शामियाना त्याचं कुठे ठेवायचा, त्याने जागा पक्की केली आहे. ते एक म्हातारा असा लुकडा वाकडा तिकडा असा माणूस आला, दाढी वाढलेली, आणि तू तिथे जाऊन बसला. तिथे जिथे याचा टेंट लावायचा होता तिथे तू बसला जाऊन. तर सगळे त्याचे जे त्यांनी बाले लावले त्याला, अरे इकडे कोण, तू कशाला आला? तर त्याच्याबरोबर जो दुभाषा होता त्याने जाऊन त्या माणसाचे पाय धरले. तर त्या दुभाषाला यांनी विचारलं अलेक्झांडरने की हा तुम्ही असं काय, तू त्याचा पाय काय पडतो? म्हणाला हे खूप मोठे ऋषी आहेत, मी तक्षशिलेत आर्य चाणक्यांच्याकडे शिकत होतो, त्यावेळेला आम्हाला हे तौलनिक भाषाशास्त्र शिकवत होते. त्यांना खूप भाषा येतात आणि म्हणजे त्यांच्याकडनं मी शिकलो काही भाषा, तर ते माझे गुरु आहेत म्हणा. अलेक्झांडरला असायचा खूप इंटरेस्ट होता. तो म्हणाला माझ्याशी बोलतील का ते, आपण बोलू त्यांच्याशी, चला ना मी विचारतो म्हणाले. आणि ते गेले. तो ध्यान लावून बसलेला होता, आणि मग थोड्या वेळाने त्याने डोळे उघडले तर अलेक्झांडर म्हणाला मला तुमच्याशी बोलायचं आहे, तुम्ही माझ्याशी बोलाल का? तर ते म्हणाले तू कोण आहेस? मी अलेक्झांडर आहे, माझं हे सैन्य आहे सगळं, आम्ही इथे आमचे छावणी उभारतोय. तर ते म्हणाले त्याला सांग मी 1 महिन्याने तुझ्याशी बोलेन. तो म्हणाला का बरं 1 महिन्याने, आता का नको? तो म्हणाला 1 महिन्याने मी तुझ्या भाषेत तुझ्याशी बोलेन. आणि त्या 1 महिन्यात तो ग्रीकचा एक्सपर्ट झाला. तो कलंड ऋषी त्याचं नाव, आणि तो एक्सपर्ट झाला. त्याची जी चर्चा झाली अलेक्झांडरशी, त्याचे सरदार होते ते चाटच पडले. ते म्हणाले असे इतकं ज्ञान कोणाजवळ असतं आम्हाला माहीत नव्हतं, तर तुम्ही आमच्याबरोबर चला. तो म्हणाला माझं संपलंय अनुष्ठान, आता तुम्ही निघेपर्यंत माझं सगळं आटपेल इथलं, मग मी येतो तुमच्याबरोबर. मला काय इथे बसलं काय कुठे बसलं काय, मला ध्यानच तर लावायचं असतं, कुठेही लावता येत. आणि मग तो त्याच्याबरोबर गेला नावेत ना, आणि ते निघायच्या आधी एका ठिकाणी एका किल्ल्यामध्ये त्यांना खूप जोरदार प्रतिकार झाला. तर अलेक्झांडर नेहमी पुढे असायचा त्याच्या लढाईमध्ये. तर तो गेला पुढे हल्ला करून, आणि त्याला घेरला गेला तो त्या शत्रूच्या सैनिकांच्या मध्ये, आणि मग त्याला खूप मुश्किलीने सोडवलं. त्याला त्याचं कुत्रा वित्रा सगळे ते हल्ल्यात गेले. त्याचं वर्णन खूप छान आहे त्या लढाईचं. आणि मग
त्याला खूप मोठी जखम झाली आणि ते पुढे जिथे त्याने छावणी टाकली त्या छावणीमध्ये सगळे असे बातम्या पसरायला लागल्या की सिकंदर मेलाय, म्हणजे अलेक्झांडर तर जिवंत नाही आहे, त्याचे जनरल्स आपल्याला फसवत आहेत, हे सगळं तिथे पसरलं. आणि त्याचा जो डॉक्टर होता फिलिप म्हणून तोही म्हणाला आता हा वाचेल असं मला वाटत नाही, अवघड आहे. तर त्या दिवशी संध्याकाळी हे कल्याण ऋषी तिथे आले आणि त्याने विचारलं कुठे आहेत बादशाह? तर म्हणाले ते आजारी आहेत, खूप त्यांना बरं नाही वाटत आहे, सिरियस आहे. तो आत गेला, त्या डॉक्टरला सांगितलं तुम्ही सगळे जा म्हणाला, रात्रभर त्याला इथे माझ्याबरोबर राहू दे, उद्या सकाळी तो बरा होईल. तर सगळे म्हणाले असं कसं मेलं वेळेला तर काय करणार. पण तो डॉक्टर पण म्हणाला नाही हा खूप पॉवरफुल माणूस आहे, आपण तसं करूया. आणि दुसऱ्या दिवशी सिकंदर उठून बाहेर आला, म्हणाला माझा घोडा आणा, मला बसून सैन्यात फिरलं पाहिजे, म्हणजे लोकांना माहीत झालं पाहिजे की मी जिवंत अजून मेलो नाही. आणि मग तिथे त्याच्या बरोबर तो गेला कल्याण ऋषी सुद्धा, आणि वाटेत तो खूप आजारी पडला. तर त्याला नवलं वाटलं की तू म्हणजे मरणाला असा बाजूला करू शकतोस तर तुझ्या बाबतीत कर ना. तर त्याने अलेक्झांडरला सांगितलं की मी माझ्या आयुष्याचे एक्सचेंजमध्ये तुला जिवंत केलंय, माझं जे उरलेलं आयुष्य होतं ते मी तुला दिलंय, त्यामुळे आता मला मरण भाग आहे, त्यामुळे हे माझा मृत्यूचा कॉल आहे. तर तू आता एक मोठी चिता रच, त्याच्यावर मी बसतो आणि ती चिता पेटवून दे. तो अलेक्झांडर म्हणाल मी असं कसं, तुला कसं मी जाळू शकेन, तू गुरु आहेस माझा. म्हणून मी सांगतोय ना तुला. तर तो म्हणाल मी नाही येणार तिथे, म्हणजे आय कांट सी यू बर्न अलाइव्ह. तर तो हसला, तो म्हणाला मी असं काही म्हणजे जळून मी काय मरणार नाही, कारण मी जो आहे खरा तो मरणारा नाही, तो अमरच आहे, तू काय काळजी करतोस म्हणाला. ते मग त्याने त्या जनरल्सला सांगितलं ते सांगतात तसं करा. आणि त्याला शेवटी राहवलं नाही अलेक्झांडरला, तो त्यांना पाहायला आला की शेवटचं दर्शन मी घेतो. तर तो तिथे म्हणजे मोठी अशी चिता रचली होती, त्याच्यावर तो मांडी घालून बसला होता म्हातारा. आणि त्याने अलेक्झांडर आलेला पाहिला, तो हसला, तो म्हणाला मी वाटच पाहत होतो तुझी, आता अग्नी लावा म्हणाला, मी तुला बॅबिलोनमध्ये भेटेन. आणि बॅबिलोनमध्ये अलेक्झांडर मेला. म्हणजे त्याने जेवढं आयुष्य त्याला मिळालं होतं ते संपलं, असं त्या एका इतिहासकाराने लिहून ठेवलं. ही जी भाषेची शक्ती आहे ना, ती त्यांनाच आहे असं नाही, ते तुम्हाला पण आहे. शब्दावर एकाग्र व्हायचं, त्याच्या अर्थावर एकाग्र व्हायचं, आणि त्याच्या अर्थातनं जो भाव निर्माण होतो तो भाव आपल्या मनामध्ये निर्माण करायचा, ही वाणीची साधन आहे. एकदा तुम्ही ते करायला शिकलात ना की मग काहीच विसरलं जात नाही, सगळं आठवायला लागतं, आपोआप आठवायला लागतं. बरोबर ज्या वेळेला जे पाहिजे तेव्हा ते सुचतं, ज्या भाषेत पाहिजे तेव्हा ते सुचतं. खरंच तुम्ही याचा अनुभव घेऊन बघा. पण ही जी शक्ती आहे आपल्याला दिलेली, वाणीची शक्ती, मनाची शक्ती, प्राणाची शक्ती, या तिन्ही शक्ती नीट वापरायला आपण शिकलं पाहिजे. आणि ते लिंक्ड आहेत एकामेकाशी बरं का. नुसती प्राणाची शक्ती चालत नाही, नुसती वाणीची शक्ती चालत नाही, नुसती मनाची शक्ती चालत नाही. हे सगळे तिन्ही एकत्र काम करायला पाहिजेत आपल्यासाठी. ते त्याने असं लिहिलंय, हे तीन अन्न त्यांनी आपल्यासाठी निर्माण केली आहेत. आत्मा म्हणून तुमच्या शरीरामध्ये येऊन राहायचं जेव्हा त्यांनी ठरवलं, त्यावेळेला 7 अन्न निर्माण केली. 7 अन्न. एक आपण सगळेजण जितकं प्राणी जात आहे ते खातात ते अन्न. दुसरं हुत आणि प्रहुत, म्हणजे देवांच्यासाठी एक अन्न निर्माण केलं. हे हुत म्हणजे आपण प्रत्यक्ष अग्नीमध्ये देवांना जे आहुती देतो ती, आणि प्रहुत म्हणजे मनाने अर्पण करतो देवाला की हे देवाचं. ते हुत आणि प्रहुत हे 2 देवांच्यासाठी निर्माण केली.
आणि अन्न नेहमीच मिळवायसाठी आपल्याला क्षमता येईपर्यंत सगळं प्राणीजात जे आहे ॲडव्हान्स ते दुधावर जगतात. तर दूध निर्माण केलं त्यांच्यासाठी आणि स्वतःसाठी 3 अन्न निर्माण केली, ती मन, वाणी आणि प्राण. ही आपल्या आत्म्याची अन्न आहेत. ती आपण नासू दिली, ती खराब होऊ दिली, अस्वच्छ राहू दिली, त्यांचं आरोग्याकडे लक्ष दिलं नाही तर ती नासतात आणि मग त्याचा आपल्यामधला इंटरेस्ट लवकर संपतो. मग तो दुसरीकडे निघून जातो. हे काही कामाचा नाही माणूस, याला सोडून द्या. मग आपलं लक्ष सोडून जातं, आपल्याला काही करता येत नाही. म्हणून हे त्याची 3 अन्न हे नीट ठेवायचे असतात. म्हणून वाणीची उपासना आहे, प्राणाची उपासना आहे आणि मनाची उपासना आहे. मनाची उपासना ध्यान आहे, प्राणाची उपासना प्राणायाम आणि व्यायाम आहे आणि वाणीची उपासना मंत्र जप आहे. मंत्र म्हणजे काय की कुठल्याही गोष्टीचं वर्णन जे असतं ते मंत्र. तुम्हाला इतिहासाचा अभ्यास करायचा आहे, त्या इतिहासामध्ये जी घटना डिस्क्राईब केलेली आहे ती घटना म्हणजे मंत्र. कारण ती घटना तुम्हाला नीट समजली पाहिजे, ती परत रिप्रोड्यूस करता आली पाहिजे. त्याच्यासाठी त्या मंत्राचा जप करावा लागतो, म्हणजे त्या मंत्रावरती विचार करावा लागतो. त्या मंत्राचे तुमच्या मनामध्ये चर्निंग झालं पाहिजे, मग नाही विसरता येत. कुठल्याही विषयाचा हे काय आहे याचं कुतूहल जागृत करून तो रोल तुम्हाला बरोबर करता आला पाहिजे. त्याचे सगळ्या पॉवर्स तुमच्यामध्ये आहेत बरं का. व्यूह आणि समूह. व्यूह म्हणजे एक विशिष्ट भूमिका एक पटवून दाखव. अर्धमत्स्येंद्रासन आणि वक्रासन ही 2 आसनं याला ट्विस्ट करण्यासाठी आहेत शरीराच्या स्पाईनला, म्हणजे स्पायनल कॉर्डच्या भोवतीचे जे कोअर ग्रुप ऑफ मसल्स आहेत त्याला चांगला व्यायाम. त्याच्यानंतर वज्रासन आणि सुप्त वज्रासन. सुप्त वज्रासन म्हणजे वज्रासनात बसायचं, आधी समोर आसन घालायचं, म्हणजे जमिनीवर हात टेकायचे, कपाळ जमिनीवर टेकायचं वज्रासनात. आणि वज्रासनातच मागे जाऊन आधी कोपरं टेकायची, जर त्रास होत असला तिथेच थांबायचं, सवय झाल्यानंतर पुढे जायचं, नंतर डोकं टेकायचं आणि नंतर खांदे टेकायचे. हे ते सुप्त वज्रासन पूर्ण होतं. पण सुप्त वज्रासन करणं हे आयुष्यामध्ये आयुष्य वाढवणारं आणि आरोग्य उत्तम ठेवणारं, म्हणजे तुम्हाला सगळी कामं उत्तम करता येणार ते आसन आहे. त्याच्यानंतर पोटावर झोपून भुजंगासन, अर्धशलभासन आणि मकरासन ही 3 आसनं. भुजंगासन, अर्धशलभासन आणि मकरासन. आम्हाला शक्य झालं तर आम्ही तिकडनं एक CD बनवून तुम्हाला पाठवणार आहोत, ती बघा तुम्ही आणि तसं करा. ते सगळे सोपी आसनं आहेत. कुठलं म्हणजे तुम्हाला अवघड अशी आसनं सांगतच नाही आहे, ते सोपीच आहेत, तुम्हाला सहज करता येतील. पण सूर्यनमस्कार मात्र एक चार्ट बघा आणि घालायला लागा, तुम्ही थांबू नका. सूर्यनमस्कार ताबडतोब घालायला सुरुवात करा. तर उद्या काय तारीख आहे? 30 तारीख. उत्तम मुहूर्त आहे. उद्या सकाळपासून घालायला सुरुवात करा. जर तुम्ही कधी व्यायाम केलेला नसेल तर 4च घाला सुरुवातीला, नंतर 6, नंतर 8, नंतर 10, नंतर 12, असं न्या, काही हरकत नाही. एकदम 12 घालायला पाहिजेत, मग एक दिवस घालायचे मग बंद करायचं असं नका करू, कारण अंग दुखायला लागेल. तसं करू नका. जास्त शिक्षा नाही करायची. सध्या तप म्हणजे ताप नव्हे, तपच करायचं, सावकाश वाढवायचं, काही घाई करायची गरज नाही. कळलं? त्याच्यानंतर हे पोटावर झोपून आसनं केली, पाठीवर झोपायचं,
लेग रेजिंग म्हणजे समोर एक एक पाय उचलायचा. त्याच्यानंतर अर्ध पवनमुक्तासन म्हणजे एक एक गुडघा छातीपाशी आणायचा आणि त्याला हनवटी लावायचा प्रयत्न करायचा. पवनमुक्तासन. त्याच्यानंतर पूर्ण पवनमुक्तासन म्हणजे दोन्ही पाय जवळ घ्यायचे आणि त्याला लावायचा प्रयत्न करायचा. मग पूर्ण स्ट्रेच करायचं म्हणजे सरळ दंडस्थिती म्हणतात त्याला. हात वरनं कोणीतरी ओढताय आणि पाय खालनं कोणीतरी ओढताय असं आपल्या शरीराला स्ट्रेच करताय अशी कल्पना करायची आणि आपण स्ट्रेच करायचं. ते कोणी ओढायला नका लावू तर तुम्हाला त्रास होईल. आम्ही प्रत्यक्ष करतो ते ओढायला लावतो पण ते चांगले ॲथलीट असतात उगीच ते त्रास व्हायचा तुम्हाला. तर ते पूर्ण स्ट्रेच करायचा. त्यानंतर पायाचे गोटे पकडून शरीराचा मधला भाग उचलायचा. त्याला सेतुबंधासन म्हणतात. म्हणजे असे गुडघे वर आणि वरचं शरीर आणि मग खांदे टेकलेले आणि डोकं टेकलेले असं ते सेतू म्हणजे शरीराचा पूल होतो. तो इकडनं इथपर्यंत डोक्यापर्यंत तो पूल होतो त्याला म्हणून सेतुबंधासन म्हणतात. सेतुबंधासनानंतर वक्रासन करायचं. इकडे म्हणजे गुडघे या बाजूला टेकायचे, मान तिकडे वळवायची आणि गुडघे तिकडे न्यायचे, मान इकडे वळवायचे. असं दोन्ही बाजूला ते वक्रासन करायचं. नंतर सगळ्यात उत्तम आसन म्हणजे शवासन. त्याचं काही प्रॉब्लेम नाही. आणि याच्या सगळ्यात श्वासाची संख्या ठरवून घ्यायची. पहिली जी आसनं आहेत ती 5 ते 7 श्वास थांबायचा. त्यानंतर मकरासनामध्ये 10 ते 20 श्वास थांबायचा. कारण मकरासन हा याचा तुमच्या शवासनाचा उलटा भाग आहे म्हणजे पोटावर झोपून शवासन आहे. त्यानंतर शवासनामध्ये 20 ते 50 श्वास थांबायचा. तुम्हाला जितकी विश्रांती घ्यावीशी वाटत असेल तितकी त्या शवासनात घ्यायची. लक्ष श्वासावर ठेवायचं आणि सोहमचा जप करायचा. साधारण 50 जप केले तर म्हणजे आज श्वास आत जाताना सो म्हणायचं, बाहेर जाताना हम म्हणायचं. अतिशय चांगलं ते ध्यान आहे. ते हे शवासन करायचं. हे सगळं करायला साधारणपणे 20 मिनिटं लागतात. सुरुवातीला तुम्हाला थोडासा वेळ लागेल, 25 मिनिटं लागतील. शिकेपर्यंत अर्धा तास लागेल, याच्या पलीकडे नाही लागणार. पण 20-1 मिनिटात हे सगळा व्यायाम होतो हा पूर्ण. त्याच्यानंतर बसून प्राणायाम करायचा. प्राणायामामध्ये कपालभाती, अनुलोम विलोम आणि अमृत प्राणायाम. अमृत प्राणायाम माझ्या पुस्तकात दिलेला आहे आणि मी आता तुमच्याकडनं करून घेणार आहे तो. कारण तो सगळ्यात सोपा आणि मनाची एकाग्र होण्याची शक्ती वाढवणारा, आरोग्य सुधारणारा असा अतिशय उत्कृष्ट प्राणायाम आहे. म्हणून त्याला अमृत प्राणायाम म्हणतात. तो मी तुम्हाला आता एक्सप्लेन करून सांगेन आणि तो तुम्ही करा. त्याच्यानंतर मनाची जी उपासना आहे आणि वाणीची उपासना आहे. वाणीच्या उपासनेमध्ये जे विचार आपल्याला मनामध्ये घोळवायला हवे आहेत ते विचार, त्यांचं शब्दांकन हे पुन्हा पुन्हा म्हणणं ही वाणीची उपासना आहे. मनात निगेटिव्हिटी फटकू न देणं, मनात संशय टिकू न देणं, संशय आणि निगेटिव्हिटी मनात रिवाईज होऊ न देणं ही वाणीची उपासना आहे. तुम्हाला समजतंय का की मला हे जमणार आहे की नाही, मी कशाला वेळ वाया घालवतोय, कोण MPSC करा म्हणतंय, कोण मागे लागलंय UPSCच्या, मी कशाला इकडे आलो, लवकर इकडनं निघालो. असे विचित्र विचार मनात यायला लागतात, संशय यायला लागतो. मला जमतंय की नाही, मला आठवणार आहे की नाही. आठवणारच आहे आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आठवेल असं सांगायचं स्वतःला. कारण तो संदेश जातो म्हणजे तुम्हाला आठवायला पाहिजे की नाही ते आंतरिक शक्तीला कळतं की तुम्हाला आठवायला हवंय. ते आठवतच, विसरायला होत नाही, विसरताच येत नाही. बरोबर आणि पाहिजे तेव्हाच आठवतात, पाहिजे तेव्हा सुचतं.
आणि मनाची जी उपासना आहे त्याचे 3 भाग आहेत. वाणीच्या उपासनेमध्ये धैर्य बिल्डअप करणं हाही एक महत्वाचा भाग आहे, की स्वतःला बजावणं, स्वतःला सांगणं की हे करीनच सोडणार नाही. निग्रह तुमचा बिल्डअप करणं हाही वाणीच्या उपासनेमध्ये येतो. तेच सांगायचं स्वतःला, तेच लिहायचं आणि तेच वाचायचं, म्हणायचं स्वतःची. ही प्रार्थना आहे तुमची, हे स्तोत्र आहे की मी ठराविक वेळी जे ठरवलं असेल तेच करीन. माझं टाइम टेबल मी जे ठरवणार आहे ते फॉलो करण्याचा आटोकाट प्रयत्न करीन आणि तसं फॉलो करायचं. ज्या दिवशी तुम्ही ठरवलेलं टाइम टेबल उत्तम झालं त्या दिवशी तुम्हाला मार्क द्या स्वतःला 10 की आजचा दिवस चांगला आहे. I will remind myself again and again, today I have been able to do this and I want to do this again. तुमचं टाइम टेबल तुम्ही ठरवलेलं ते जर तुम्ही फॉलो करू शकत नसाल तर नंतर जे टाइम टेबल तुमच्यावर लादलं जाणार आहे की ते कसं फॉलो करणार? ते नाहीच करतायत. दुसरे हुकूम सोडत जातात तुम्हाला की हे करा, आता मग ते करा, ते करा, हे डेडलाईन दिली आहे, याच्या आत रिपोर्ट आहे. काहीच करता येणार नाही. सरकारी नोकरीत येऊ नका तुम्ही. टाइम टेबल आखायला आणि पाळायला शिकलं पाहिजे. इतका वेळ विश्रांतीचा, इतका वेळ विरंगुळ्याचा, इतका वेळ मेहनतीचा, शारीरिक कष्टांचा, इतका वेळ अभ्यासाचा, इतका वेळ ज्ञान संपादनाचा. अभ्यासाला अभ्यास म्हणू नका. तुमचं कुतूहल मरतं अभ्यास म्हटलं की त्याला जबरदस्ती येऊन जाते अभ्यासामध्ये. त्याचा अभ्यास नाही. मी काय हे समजून घेतो. तुमचा प्रत्येक अभ्यासाचं सेशन हे त्या विषयामध्ये एक्सपर्ट होण्याच्या दिशेने टाकलेलं पाऊल असलं पाहिजे. इंटरव्ह्यू मध्ये मी पाहिलं की परीक्षेमध्ये 82% मार्क मिळाले त्याला, आणि त्याला विचारलं त्या विषयाचा काही प्रश्न विचारला. तुम्हाला सर याला मी ते परीक्षा दिलेल्याला 3 वर्ष झाली, मी आता विसरलो, हे मला आता सांगता येत नाही. बरं तुला त्यातलं जे सांगता येईल ते सांग. ते सांग. मी म्हटलं हा नक्की कॉपी करून पास झाला असला पाहिजे, कारण इतकं आठवत नाही. असं कसं झालं की एकदा वाचलेलं, लिहिलंय एकदा, ते विसरणं शक्य नाही. जे ज्ञान तुम्ही ऑब्झर्व करून तुम्हाला सुचले ते एक्सप्रेस केलं ते नाही विसरता येत. ही तुमची शक्ती आहे आणि ती शक्ती तुम्ही भरकटवू दिली आहे. तशी भरकटवू नाही द्यायची. त्याच्यासाठी निग्रह लागतो. आणि ते मनाला सांगणं, तुमची डायरी लिहिणं, राईट ए डायरी ऑफ एक्सलन्स, स्पेंड 10 minutes a day at least, 10 minutes. त्यात ते डायरी लिहिणं हे पास्टचं व्हिज्युअलायझेशन आहे. त्या दिवसभरात जो तुम्हाला उत्तम विचार सुचला असेल, तुम्ही ऐकला असेल, वाचला असेल, जे उत्तम केलं असेल तुम्ही ते लिहा. एका वाक्यात लिहा. जास्त ते पल्लाळ नका लावू. दुसऱ्यांना इम्प्रेस करायचा प्रयत्न करतोय असं नाही. तुम्हालाच इम्प्रेस करायचं, तुम्हालाच आठवायचं आहे स्वतःला की हे मी केलं. ते सुटू नाही द्यायचं. मी यस आय कॅन डू दॅट. इट्स युअर बायोडेटा. त्या बायोडेटामध्ये मी नापास झालो होतो हे येतं का नाही? मी उत्तम आहे, कारण बायोडेटामध्ये कुठे सांगतो आपण मी नापास झालो होतो गणितात एकदा, असं नाही. दिस इज बायोडेटा ट्रेनिंग, की स्वतःला इम्प्रेस करायचं. येस आय कॅन डू दॅट. युअर सेल्फ इमेज इज इसेन्शियल फॉर करेज. नाही ते करेज येत नाही. जे डिसिजन तुम्हाला घ्यायचं आहे ना ते इम्प्लिमेंट करायला करेज पाहिजे, आणि सोल्जरचंच करेज पाहिजे. नाही तर त्या भूमिकेला मरणार आहात तुम्ही. जे चुकलं तर मरणार. तो पॉइंट गेला तुमचा, म्हणजे मेलात तुम्ही तिथे. तर नाही जाऊ द्यायचं. लढायचं. गेला समजा, तिकडे अडकायचं नाही. पुन्हा फाईट. हे ज्या वेळेला शक्य होईल ना त्यावेळेला काहीच अशक्य राहत नाही. काहीच नाही.
की मागचं उत्तम निसटू नाही द्यायचं. त्याच्यासाठी हे साधन आहे, ही वाणीची साधन आहे. जे मागे उत्तम घडलं त्याचं थोडक्यात शब्दांकन करून ठेवायचं. पुढे ज्या वेळेला तुम्ही आत्मचरित्र लिहाल ना तेव्हा उपयोगी पडेल नाही का? किंवा तुमचं चरित्र दुसरं येतील लिहायला की त्यांना द्यायचं की हे घ्यावं ते लिहा. तर ते हे जे डिस्क्रिप्शन आहे पास्टचं ते सोडायचं नाही. आणि भविष्याबद्दल त्याच्यामध्ये थोडं तरी लिहित जायचं. केव्हा तरी की ज्या वेळेला तीव्रतेने तुम्हाला असं वाटलं असेल की येस आय एम गोइंग टू डू दिस, की मी UPSCच्या टॉपर्समध्येच येणार आहे, लिहा त्याच्यामध्ये. खोटं नका लिहू, लिहिल्यावर मग यायला पाहिजे. कारण तुम्ही स्वतःशीच प्रतारणा करत असाल तर मग दुसऱ्यांची कसं चांगला वागायला, दुसऱ्यांचे खोटं नाही, स्वतःशी खोटं बोलायचं नाही. मागे मी जसं सांगितलं ना की नैमित्तिक उपासना जी असते ती स्वतःला रिमाइंडर आहे की हा शब्द गेला माझा, आता नाही, आता बदलायचा नाही. म्हणून ते सगळ्यांनी बसून एकत्र म्हणायचं असतं की हे दुसरं नाही. आणि नित्य उपासना असते ती पण रिमाइंडरच आहे की महाविद्विषावय मी जो रोज म्हणतो जाताना जिन्यातच भांडण काढतो कोणाच तरी, काय उपयोग आहे? तसं नाही करायचं. ते करायचंच. हे जेव्हा निग्रह होतो त्यावेळेला हे पुढचे टप्पे साध्य होतात. आणि मनाच्या साधनेचे पुढचे 3 टप्पे अत्यंत महत्वाचे आहेत. पहिला आहे श्रद्धा. श्रद्धा, मी जो मार्ग निवडलाय त्याच्यावर श्रद्धा, जे ज्ञान माझ्याकडनं येत आहे त्याच्यावर श्रद्धा, ज्या गुरुकडनं ते ज्ञान माझ्याकडे येत आहे त्याच्यावर श्रद्धा, ते मी वापरू शकणार आहे ह्या गोष्टीवर श्रद्धा. आता मला हे आलं की मी ही पास झालो की आय हॅव बिकम एन एक्सपर्ट इन दिस टॉपिक. नाव यू कम, यू आस्क मी एनिथिंग इन दिस, आय एम रेडी. विचारा काय विचारायचं. ॲक्सेप्ट एनी चॅलेंज इन दॅट फील्ड. यू मस्ट बिकम अ मास्टर. दिस इज द स्टेप टू बिकम मास्टर. ती श्रद्धा ती बिल्डअप करत जायची की आज मी हे वाचलंय ना, हे ज्ञान माझं झालं, आय विल रिप्रोड्यूस इट एनी टाइम यू वॉन्ट, एनी टाइम. कारण जे ज्ञान तुम्ही तिथे अब्सॉर्ब केलंय ना त्याचा नंतरचा पुढचा अभ्यास म्हणजे रिव्हिजनच आहे. तसं काही नाही. रिव्हिजन म्हणजे पुन्हा पाहतो. एकदा पाहिलंय, निरीक्षण झालं, तो बिचारा सूर्य रोज रिव्हिजन करत असतो की ते 30 तोंड दिसतात त्याला की ते तशीच मरगळलेली. कशासाठी? त्याची श्रद्धा राहत नाही स्वतःवर. संशय हा श्रद्धेला विरोधी आहे. निगेटिव्हिटी श्रद्धेला विरोधी आहे, ती तोडून काढायची. इनसेसंट पॉझिटिव्हायझेशन हे श्रद्धा बिल्डअप करण्याचा मंत्र आहे. इनसेसंट. एक क्षण सुद्धा थारा नाही द्यायचा निगेटिव्ह विचाराला, थारा नाही द्यायचा इरिलेव्हंट विचाराला, थारा नाही द्यायचा प्रलोभनाला, थारा नाही द्यायचा संशय. मग ती श्रद्धा मजबूत होते. ज्याच्याजवळ श्रद्धा मजबूत आहे ना तो नाही हरू शकत. तो यो यश्रद्धा सैव सा. श्रद्धा हीच माणसाची अल्टिमेट अचिव्हमेंट आहे. ज्याची जेवढी श्रद्धा आहे तेवढंच तो पुढे जाऊ शकतो, त्याच्या पुढे जाणार नाही. स्वतःवर श्रद्धा पाहिजे. म्हणून रिमेंबर द पास्ट बेस्ट, कमिट युअर सेल्फ टू द फ्युचर. याच्यामध्ये निष्ठा येते. आता कमिटमेंट पाहिजे. श्रद्धा, निष्ठा असल्याशिवाय श्रद्धा ठेवून उपयोग नाही. कारण निष्ठेमध्ये कर्म येतं. तुम्ही जे करणार आहात ना, इच्छाशक्ती मजबूत होते श्रद्धेने, पण ती क्रियाशक्ती जी पाहिजे ती तुम्हाला निष्ठेने येते. आणि ती सतत तपासत राहायची की माझी निष्ठा बरोबर आहे की नाही. एम आय प्रोसिडिंग ऑन प्रॉपर लाईन्स. आणि तुमचं टाइम टेबल फॉलो करण्याची जी निष्ठा आहे ती तुमच्यामध्ये येते की नाही. तुम्ही ठरवा ना ते कराच. आज नाही अभ्यास करायचा असं ठरवलं तर मग नाही, चुकून पण नाही करायचं, नाहीच करायचं. पण आज करायचं असं जास्त वेळा ठरवायला पाहिजे की नाही, तर होणार कसा अभ्यास. आणि ज्या वेळेला ठरवला अभ्यास त्यावेळेला तो रोल
पूर्ण तुम्हाला जगता आलं पाहिजे. त्याच्यासाठी ध्यानासारखा दुसरा मार्गच नाही. पण तिसरा जो भाग आहे तो उत्साह आहे. आणि हे साधन आहे बरं का. उत्साह जाऊ न देणं ही अत्यंत मोठी साधना आहे. की जे काम करायचं तुम्ही ठरवलं आहे त्याच्यात उत्साह कमी होऊ देणं याच्यासारखं दुसरं पाप नाही. काय वाटेल ते झालं तरी तुमचा उत्साह टिकलाच पाहिजे, प्रश्नच नाही. आणि तोही हे कोण करत असतात? मनच हे सगळं उचापते करत असत. बुद्धी फक्त सांगते की हे असं असं आहे, असं आहे, असं आहे. पण मन ठरवतं की तसं वागायचंय की नाही, तसं करायचंय की नाही, इकडे जायचंय तिकडे जायचंय, ध्येयाकडे जायचंय की नाही, हे मनच ठरवतं. प्रलोभनांच्या गळ्यात पडायचं आहे की नाही हे मनच ठरवतं. की प्रलोभनांच्याच कडे ओढलं जातं, तिकडे जातं फरफट आहे ते नाही होऊ द्यायचे. जो उत्साह टिकवू शकतो द अल्टिमेट पर्सन. मी माझी व्याची कॅन्सरची ट्रीटमेंट घेत होती आणि तिला कॅन्सरची ट्रीटमेंट सोपी जावी, जसलोकमध्ये ट्रीटमेंट होते. तर आम्ही एका मित्राच्या फ्लॅटमध्ये जाऊन राहिलो जसलोकमध्ये. आणि ती मग आम्ही दोघं जण तिच्या बरोबर राहिलो. आमची लाडकी भाची ती. तर गीत शेट्टीचा मला फोन आला की सर मी मुंबईत आहे, मला भेटायचं आहे तुम्हाला. तर मी म्हटलं बाबा मी इथे पेडर रोडवर राहतोय, तिथे येतो आपण बसूया. तर म्हटलं सर पेडर रोडवर कसं काय? मी म्हटलं असं माझ्या एका भाचीची कॅन्सरची ट्रीटमेंट चालू आहे. तर ते आणि माझी बायको तिला सांगत होती दीपाला की यांचं काही खरं नाही, कोण बेल वाजवेल कोण आत येईल काही सांगता येत नाही. तेवढ्यात बेल वाजवीन गीत शेट्टी हाताला. त्याला त्यावेळेला तो खूप मॉडेलिंग पण करत होता, त्यामुळे गीत शेट्टी माहीत होतं. तर ती म्हणाली मामा गीत शेट्टी आलाय. तर तो आत आला आणि बसला. मी ओळख करून दिली की दीपा ही माझी बायको तो ओळखतोच तू. आणि मी म्हटलं गीत शेट्टी. आणि मग आम्ही बसून गीतने आणि मी जी चर्चा करायची ती केली. मग चहा कॉफी मागवल्यावरती त्या दोघी परत आल्या आम्हाला. आणि दीपा इतकी आनंदात होती, हसत होती त्या दिवशी की काय सांगायची सोय नाही. मग गीतला ती मला म्हणाली की मामा ते ऑटोग्राफ देतील का मला. तेवढ्यातच गीतने मला विचारलं की सर तुमची ती भाची ट्रीटमेंट कोणाची चालू आहे ती कुठे आहे. म्हटलं हीच आहे. तू आडवाच. तो म्हणाला ही मुलगी कॅन्सरची ट्रीटमेंट तिची. तर ती मी म्हटलं तिला तुझा ऑटोग्राफ पाहिजे. तो म्हणाला मला तिचा ऑटोग्राफ पाहिजे. की म्हणजे व्हॉट आय एम डुईंग इज नथिंग बिफोर व्हॉट शी इज डुईंग. शी इज फायटिंग डेथ. यमाची लढाई करते आहे आणि ती इतकी चिअरफुल आहे मुलगी. कशी राहू शकते म्हणजे आय कांट फेस डिफीट. म्हणजे यमराज जाऊ दे, आय कांट फेस माय डिफीट म्हणून मी तुमच्याकडे आलोय दावात की काय करू. पण ही मुलगी हसते कशी. हाऊ कॅन शी स्माइल सो वेल. आणि म्हणजे तुम्ही मला सांगितलं नसतं तर माझा विश्वास बसला नसता की या मुलीला कॅन्सर झाला. आणि यमाचं बोलवणं आलेलं परत गेलं. ही मी तुम्हाला सांगतोय ही 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ती कॅन्सरमधनं बरी झाली ना अजून ती पूर्ण दुबईमध्ये राहते आहे आणि तिच्या मुलीचं लग्न झालं. तिने खरंच मरणाला परत जावं लागतं. उत्साहच टिकवायचा असतो, तो सोडायचाच नाही. ती खरीच साधना, फार मोठी साधना आहे. आणि ती कमिटमेंट लेवल ज्यांची असेल ना त्यांचाच उत्साह टिकतो, नाही तर टिकत नाही. मी ज्या वेळेला स्पोर्ट्समन किंवा कोणी माणसं निवडतो त्यावेळेला फक्त कमिटमेंट पाहतो. ज्याच्यापाशी कमिटमेंट आहे
त्याच्यापाशी बाकी सगळ्या गोष्टी येतात, मुकाट्याने येतात. दिस इज द टॉप प्रायोरिटी, की बांधून घ्यायचं स्वतःला आणि स्वतःला सांगायचं की हेच, दुसरं नाही. कोण थांबवू शकतो तुम्हाला बघू, तुम्ही ठरवायचं आहे की हे करायचं. आणि माझं चॅलेंज आहे तुम्हाला की फेल होऊन दाखवा. नाही होत आहे, कारण होतच येणार नाही. तुमची वाट पाहत आहे, सगळं ज्ञान, सगळं कौशल्य, सगळं यश तुमची वाट पाहत आहे. पण हे कराल की नाही? जर केलं नाही असं काय, कळलं का? हे पटतंय का तुम्हाला? मी सांगतोय, नाहीतर नुसतं डोकं हलवलं का? तुम्हाला पटलं नाही तर सांगा की नाही आम्हाला पटत, आम्हाला उत्साहापेक्षा रडणं जास्त चांगलं वाटतं. रडू आलंच पाहिजे, प्रश्नच नाही. यू हॅव टू बी व्हेरी सेन्सिटिव्ह, व्हेरी सेन्सिटिव्ह. तुम्हाला दुःख झालंच पाहिजे, शोक झालंच पाहिजे, राग आला पाहिजे, आनंद वाटला पाहिजे, सगळं सगळं वाटलं. मत्सर मात्र मुळीच वाटतं का म्हणे, बरं का? मत्सर मी आय विल नॉट. ज्याला मत्सर वाटतो तो सेन्सिटिव्ह नाही, पण ज्याला राग येत नाही तो सेन्सिटिव्ह नाही, ज्याला शोक वाटत नाही तो सेन्सिटिव्ह नाही, ज्याला भय वाटत नाही तोही सेन्सिटिव्ह नाही. बट ऑल दीज इमोशन्स हॅव टू बी ओव्हरकम. ती साधना मोठी मनाची आहे. ज्या वेळेला या गोष्टी ओव्हरकम होतील त्यावेळेला उत्साह टिकून राहतो, त्यावेळेला निष्ठा टिकून राहते, त्यावेळेला श्रद्धा टिकून राहते. अँड देन यू कॅन नॉट फेल, यू जस्ट कॅन नॉट फेल. ते राहतच नाही, फेल्युअर हा शब्दच राहत. तुम्ही आणि धाडसाचं तर काय विचारता, की ज्याच्याजवळ सगळं आहे ना, आत्मविश्वास आहे, श्रद्धा आहे, निष्ठा आहे, उत्साह आहे, nobody can stop him, nobody can stop. जुलियस सीझरचं उदाहरण आहे. 21 वर्षाचा होता, तुमच्याच वयाचा असेल. त्याला पायरेट्सने पळवलं आणि त्याच्या बरोबर एक सरदाराचा मुलगा होता. त्याला विचारलं तर किती खंडणी देतील लोक. तो म्हणाला, आम्ही सरदार असलो तरी सध्या दिवाळ निघालेलं आहे, त्याची काही देणार नाही. ते म्हणाले तरी तुला 20 लाख, त्यावेळेचे जे असेल ते 20 लाख रुपये म्हणू आपण, 20 लाख रुपये खंडणी तुला. जुलियस सीझरला विचारलं, तूही चांगल्या घरातला दिसतोयस. तो म्हणाला, चांगल्या घरातला? मी माझ्या घराण्याचा चीफ आहे म्हणाला, मी मुख्य आहे. मग तू पण 20 लाख द्यायचे. तो म्हणाला, 20 लाख नाही, 50 लाख घ्या. तर ते म्हणाले, वेडा 50 लाख. ते म्हणाले, 20 लाख घेऊन माझा अपमान नका करू. 50 लाख. खरं देतील तुझे लोक? त्यामुळे मागा तर करा, नाही तर मारा मला तुम्ही. त्यांनी नाही दिले तर त्याच्या नातेवाईकाने इस्टेट विकली अर्धी आणि ते 50 लाख पाठवले. ते पायरेट्स ज्यांच्या ताब्यात तो होता ते थट्टा करायचं त्याची, की तू काही वेडा आहेस का? तो म्हणाला, वेडा नाही आहे मी, एक एक पै वसूल करेन तुमच्याकडनं. तुम्हाला सगळ्यांना पकडून या किनाऱ्यावरती क्रुसिफाय करेन मी, फाशी देईन येते. तुम्हाला गंमत वाटते आता, एकाला नाही सोडणार मी. तुम्ही मला जिवंत ठेवू नका, धोका आहे. ते हसले. ते म्हणाले, फारच वेळा दिसते. ते म्हणाले, जरा चांगले खांब वगैरे लावा बरं का आमच्यासाठी क्रुसिफाय करताना. पण त्याने 50 लाख ते रुपये आल्यावर सोडला त्याला, आफ्रिकेच्या किनाऱ्यावर नेऊन सोडला त्या सगळ्या ग्रुपला. सीझरने तिथे सैन्य उभं केलं, नावा बांधल्या, जाऊन त्या पायरेट्सना शोधून काढलं, त्यांची हड्डी नरम केली सगळ्यांची. सगळे त्यांची पण जेवढे दौलत तयार झाले सगळं घेऊन आलं, रोमच्या खजिन्यात जमा केली. 21 वर्षाचा पोरगा होता. कोण थांबवू शकणार आहे?
आणि खरंच त्याचं आयुष्य अशा प्रसंगाने भरलेलं आहे. नवल वाटतं की हा मग माणूस होता काय, जबरदस्त माणूस. आणि दर वेळेला मोठ्या लढायांच्या मध्ये शत्रूकडे त्याच्या दीडपट दुप्पट तिप्पट सैन्य, आणि याने ठोकलाय सगळ्यांना. मग ते लोक देवासारखा म्हणलं त्याला. आणि त्या सेनेटर्सना त्याचा मत्सर वाटायला लागला सगळ्यांना. त्याने ब्रुटसला पुढे, ब्रुटस त्याचा मुलासारखा त्याचा प्रेम ब्रुटसवर, त्याने ब्रुटसला सांगितलं की हा गुलाम करणार सगळ्यांना, हा बादशाह होणार. तुझ्या पूर्वजांनी मारलाय आणि इथे लोकशाही स्थापन केलेली आहे, तर तुझ्यावर जबाबदारी आहे लोकशाही परत आणतो. तर ती लोकशाही परत आणण्यासाठी त्याने खून केला सीझरचा. सीझरची लढाईची ताकद नव्हती कोणाची, त्याचा खून केला त्याने. पण बादशाह होण्यापासून ते मेलेल्या सीझरला नाही थांबवू शकले ते. त्याच्यानंतर 12 राजांनी ओळीने सीझरच नाव घेतलं. आणि कारण तो लोकांच्या मध्ये इतका पॉप्युलर झालेला होता की त्यांच्या ध्यानात आलं की आपण सीझरच व्हायला पाहिजे, तर आपण टिकू, नाही तर नाही टिकणार. आणि ते 12च्या 12 याच्यापेक्षा नालायक होते. जुलियस सीझरच्या लायकीचं कोणी नव्हतं. आणि त्याच्या नावाने म्हणजे नुसते एवढे 12च नाही, त्याचं नावच सीझर म्हणजे राजा. ख्रिस्ताचं वचन आहे की गिव्ह सीझर हिज राईट, म्हणजे जो राजा असेल त्याला राजा म्हणायचं आहे, तर राजाच्या ऐवजी ख्राइस्ट सीझर म्हणतो. ही त्याची ताकद एस्टॅब्लिश करून दाखव. ते खरंच सगळ्यांच्या मध्ये असतात, पण ते धाडस कमी नाही होऊ द्यायचं, सोडायचं नाही. या तिन्ही गोष्टी जर तुम्ही पकडून ठेवल्या ना, तर धाडस येत राहत. श्रद्धा, उत्साह आणि निष्ठा, या तिन्ही ठेवायच्या. त्या तुम्ही करायला नियमित प्राणायाम अतिशय महत्वाचा आहे. एकाग्रतेची शक्ती मनाची वाढवायला प्राणायाम महत्वाचा आहे. आणि प्राणायाम केला तर तुम्हाला एकाग्र होण्याची पात्रता येते, तुम्हाला चॉईस ऑफ फोकस येतो. ही धारणा असूचे योग्यता मनसहा. प्राणायामाचा फायदा काय, तर धारणा म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीवर एकाग्र व्हायचं ठरवाल त्या गोष्टीवर एकाग्र होऊ शकाल, आणि तिथे एकाग्र राहू शकाल, म्हणजे ध्यान करू शकाल. तर प्राणायामाशिवाय ध्यान करताच येत नाही, आणि ध्यान केल्याशिवाय मनाची शक्ती वाढत नाही. तर हे प्राणायाम जी प्राणशक्ती सूर्य निर्माण करून आपल्याला पाठवत असतो, त्याच्यातनं ते श्वासोश्वासातनं ती प्राणशक्ती आपल्या शरीरामध्ये जाते. आणि मग मन आपल्याला हवं तसं शरीर मागून घेतं, तसं शरीर तुम्हाला मिळतं, तशी इंद्रिय तुम्हाला मिळतात. मन त्यांना शक्ती देत असतं, त्यांच्या शक्तीचा वापर करत असतं. आणि मग वाणी ती शक्ती टिकवून धरायला प्रॉपर युसेजला ती मदत करत असते. आणि तुम्हाला जे व्हायचं असेल ते तुम्ही होऊ शकता. एकदम तुमचे कोट्यवधी रुपये बँकेत पडलेले आहेत, फक्त तो चेक लिहायचं शिकलं पाहिजे की बरोबर चेक, तुमची सही नाही झाली तर तो चेक परत येईल. तुमच्या सगळ्या प्रत्येकाच्या नावाचे कोट्यवधी रुपये आहेत. प्राणायाम रोज करा. कपालभाती करायचा, अनुलोम विलोम करायचा, आणि हा अमृत प्राणायाम करायचा. अतिशय सोपा प्राणायाम आहे. मी तुम्हाला करून दाखवतो, करून घेतो तुमच्याकडे. करमाला शिकायची असते. करमाला म्हणजे आपल्या हाताला जे बोटं आहेत त्याला 3 सांधे आहेत, 1 2 3, आणि टोक त्या बोटाचं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. सोपं दिसतं, पण ती लय पकडता यायला अवघड जायला लागतं. सोपं नाही आहे ते. तुम्ही ती लय महत्वाची आहे. 8 वेळा हरिओम म्हणत नाकाने श्वास घ्यायचा, आणि 16 वेळा हरिओम म्हणत तोंडाने श्वास सोडायचा. श्वास घेताना पोट सैल सोडायचं, श्वास सोडताना पोट आत न्यायचं. कळतंय का मी काय म्हणते?
की श्वास घेताना पोट सैल सोडलं म्हणजे पोट आणि छातीच्या मध्ये एक पडदा असतो, डायफ्राम. तो पडदा असा खाली खेचला जातो आणि लंग्स पूर्ण भरतात. म्हणजे खालपर्यंत लंग्स भरली की आपले एनर्जी रिझर्व्ह क्रिएट व्हायला त्या श्वासाचा परिणाम होऊ शकतो. नाहीतर जी आपण शक्ती, प्राणशक्ती घेतो ती इमिजिएटली जेवढी खर्च करायची तेवढीच खर्च होत राहते. आधी असेल ती पण ॲडिशनल खर्च होते, पण आपण ती साठवून ठेवायसाठी जी ॲडिशनल खर्च करायला शक्ती आहे ती येत नाही. आणि ती जितकी अस्वच्छता त्या लंग्समध्ये आली ती पूर्ण रिकामी झाल्याशिवाय ती भरत नाहीत पूर्ण. नाहीतर ती अस्वच्छताच परत राहते आणि ती अस्वच्छता त्या पेशी घेऊन जातात आणि तिकडे डिपॉझिट करतात. म्हणजे आपले जे शक्तीची गोडाऊन्स आहेत त्याच्यामध्ये कचरा भरला, तसं कचरा भरून चालणार नाही. म्हणून श्वास पूर्ण रिकामा झाला पाहिजे, यासाठी श्वास सोडताना पोट आत न्यायचं, म्हणजे ते पडदा वर प्रेस होतो आणि लंग्स पूर्ण रिकामे होतात. ध्यानात येते का मी काय म्हणतोय? तर ही जी लय आहे, 8 वेळा हरिओम म्हणत नाकाने श्वास घ्यायचा आणि 16 वेळा हरिओम म्हणत तोंडाने श्वास सोडायचा. इथे 16 इथे पूर्ण होतात. 16 वेळा हरिओम म्हणेपर्यंत श्वास सोडत राहायचं. श्वास सोडून संपला पाहिजे. समजताय? कळलं ना? 8 वेळा हरिओम म्हणत नाकाने श्वास घ्यायचा, पोट सैल सोडायचं. 16 वेळा हरिओम म्हणत तोंडाने श्वास सोडायचा आणि पोट आत खपाटीला न्यायचं पूर्ण. म्हणजे एक प्राणायाम झाला. ह्या हातावर लय मोजायची. हरिओम 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 हरिओम. श्वास घेतला तसंच हरिओम 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 हे म्हणत सोडलं. ह्या हातावर त्या प्राणायामाची लय मोजायची, ह्या हातावर त्या प्राणायामांची संख्या मोजायची. कळलं? मी 3 प्राणायाम करतोय, तुम्ही बघा. मी हात असे ठेवले कारण तुम्हाला दिसावं मी ती कर्माला कशी. तुम्ही असं करायची गरज नाही. तुम्ही मांडीवर हात ठेवून त्या हाताने मोजता आले पाहिजे तुम्हाला. कळलं का? आत्ताच नका करू, तुम्ही बघा फक्त. नंतर मग तुम्ही करा, मी बघतो. या प्राणायामाला एक संकल्प आहे. प्रत्येक वेळी संकल्प का? की संकल्प म्हणजे भविष्यात जाण्याची शक्ती. वाणीने संकल्प करायचा आणि मग तो मनाने आणि प्राणाने फॉलो करायचा. प्राण तर वर्तमानातच असतं, तर वर्तमानाचे भाग प्राण यूज करत करत पुढे जातात. मन भविष्याकडे डायरेक्शन ठेवतो आणि वाणीने तो संकल्प म्हणत राहायचा. ती उपासना. पटतंय का मी काय म्हणतोय? ते उपासना रोज याच्यासाठी करायची की तो संकल्प बरोबर आपल्याला सापडला पाहिजे. संकल्प असा आहे, माझ्याबरोबर म्हणा, मी आता प्राणायाम करीत आहे. आज जाणाऱ्या प्रत्येक श्वासाबरोबर विश्वातली प्राणशक्ती माझ्या शरीरात प्रवेश करून सर्व नाड्यात साठवून राहील. बाहेर जाणाऱ्या प्रत्येक श्वासाबरोबर माझं शरीर आणि मन यातील संपूर्ण अस्वच्छता, अनारोग्य आणि कुविचार बाहेर निघून जाऊन नष्ट होतील. हरिओम तत्सत. म्हणजे होय, हे असंच होणार आहे. कळलं का? हे ईश्वराचं उत्तर आहे तुमच्या. ओम तत्सत हे तुमच्या संकल्पाला ईश्वराचं उत्तर आहे. कर, होत आहे हे बरोबर. कारण श्वासोश्वासाने हेच होत असतं प्रत्यक्षात, की प्राणशक्तीच आतमध्ये येते, ती आपल्या शरीराचं क्लिन्सिंग करते, अस्वच्छता बाहेर टाकून देऊन नाहीशी करते. एवढा मोठा हॉल आहे, इतकी लोक तुम्ही बसलेले आहात, आपण सगळेजण उच्छ्वास टाकतो आहोत, ती अस्वच्छता विचार बाहेर येत आहेत. पण आपण प्रत्येक श्वासाला प्राणशक्तीच आकर्षित करतोय, म्हणून कोणी बेशुद्ध झालं नाही आपल्यापैकी की प्राणशक्ती आली नाही आता संपलं. तर ते सतत होत राहतं आणि ते रिसायकलिंग पण होत असतं. ती शक्ती बाहेर
ते त्याचा नाश होतो, जी अस्वच्छता आहे, आणि त्याची शुद्धी होत वायूच्या नुसत्या वाहण्याच्या क्रियेने शुद्धी होते. पाण्याच्या प्रवाहाच्या क्रियेने पाणी शुद्ध होत जातं, तसं वायू पण शुद्ध होत जातं, जसं वाहतो तसा. तर ही शक्ती तुमच्यामध्ये येते आणि ती स्टोअर होते आतमध्ये. अस्वच्छता बाहेर निघून जाऊन नाश होतो तिचा. म्हणून हा संकल्प म्हणायचा. आता मी प्राणायाम करतो, 3 प्राणायाम करतो बघा. हात दिसत आहेत माझ्या सगळ्यांना? हा, आता बघा, मी अंगठ्याची लय बघा आणि ह्या अंगठ्याची संख्या मोजण्याचा. हे म्हणजे इकडे 16 झाले की इकडे संख्या मोजायची, कळलं का? ह्या हातावरती संख्या मोजायची आणि या हातावर प्राणायामाची लय मोजायची. सुरुवातीला 4च प्राणायाम करा, मग 8 करा, मग 12 करा, मग 16 करा. या हातावर 4 चोक 16 मोजता येतात आणि मग त्या 16चे दुप्पट म्हणजे 2 आवर्तानं तुम्ही प्राणायाम करायचे. 32 प्राणायाम तुम्ही नियमित करत राहिला तर तुम्ही IAS होऊन पहिलं प्रमोशन होईपर्यंत काळजी करायची गरज नाही, कळलं की? किंवा IAS जी सर्व्हिस असेल ती. कारण तो प्राणायाम सिद्ध झाल्यानंतर मग तुम्ही इतर ध्यानांचा वगैरे विचार करू शकता, कळलं? तर आता प्राणायाम करूया. म्हणजे तुम्ही करा, मी पाहतो. डोळे मिटून घ्या, पाठीचा कणा ताठ ठेवा आणि सुरुवात करा. या हातावरती प्राणायाम मोजायचे, संख्या मोजायची. या उजव्या हातावर लय मोजायची. अंगठ्याला सवय लावायची ही की आधी करंगळीच्या बेसपासून सुरुवात करायचा. असं उलटं नाही फिरवायचा अंगठा, असाच फिरायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. कळलं? ध्यानात आलं का? करा तुम्ही, मी पाहतो. डोळे मिटून घ्या. लक्ष पूर्ण श्वासोश्वासावर एकत्रित होऊ द्या. 8 वेळा हरिओम म्हणत नाकाने श्वास घ्यायचा, पोट सैल सोडायचा. 16 वेळा हरिओम म्हणत तोंडाने श्वास सोडायचा आणि पोट आत खपाटीला न्यायचं. 16व्या हरिओमला 1 डाव्या हातावर मोजायचा. परत लगेच थांबायचं नाही, परत श्वास घ्यायला सुरुवात करायची. 8 हरिओम म्हणत नाकाने श्वास घ्यायचा. लक्ष पूर्ण श्वासावर ठेवा आणि खरंच ती प्राणशक्ती तुमच्यामध्ये येते आहे, तुमच्या शरीरामध्ये साठवून राहते आहे आणि सगळी अस्वच्छता उच्छ्वासाबरोबर बाहेर घेऊन जाऊन नष्ट करते आहे. सगळं अनारोग्य नाहीसं होत आहे. सगळे कुविचार पण निघून जात आहेत. मग उत्साह टिकतो. जे संशयाचे विचार आहेत, जे नकारात्मक विचार आहेत, जे प्रलोभनाकडे नेणारे विचार आहेत, ते सगळे कुविचार आहेत. ते बाहेर निघून जाऊन नष्ट होत आहेत. सावकाश श्वास घ्या आणि अतिशय सावकाश सोडा. आपल्या नेहमीच्या लयत करायला गेलो तर 2-4 हरिओम मध्ये श्वास घेऊन संपतो आणि 5-6 हरिओम मध्ये श्वास सोडून संपतो. मग नुसतंच तसं थांबतो. तसं नाही करायचं. श्वास घेण्याची क्रियाच अतिशय सावकाश करायची. हरिओम 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 हरिओम. श्वास घेतला, हरिओम 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 हरिओम. श्वास सोडला. पूर्ण लक्ष श्वासावर एकत्रित करा
नाकाने श्वास घ्यायचा. 8 हरिओम मध्ये पोटभर श्वास घेऊन झाला पाहिजे, कारण पोटाने श्वास घेतोय आपण, पोट सैल सोडून श्वास घेतोय. नाभीपर्यंत तो श्वास पोचतोय अशी कल्पना करा. आणि 16 वेळा हरे ओम म्हणत तोंडाने श्वास सोडत राहायचा. तोंड उघडून श्वास सोडायचा. शिटी वाजवताना तोंड करतो तसं करायचं. शिटी वाजवायची नाही, श्वास सोडत राहायचा. आता या प्राणायामानंतर आपण थांबणार आहोत. हा प्राणायाम पूर्ण झाला की थांबा, डोळे उघडा. आता ज्यांचे 7च्या वर प्राणायाम झाले एवढ्या वेळात त्यांनी हात वर करा. ज्यांचे 5च्या वर झाले त्यांनी हात वर करा. ज्यांचे 2-3च्या पेक्षा कमी झाले ते हात वर करा. नाही, चांगलं आहे. हे कॉम्पिटिशन नाही आहे. जास्त प्राणायाम केलं म्हणजे जास्त चांगलं असं नाही. तुमची लय ठरवायची, तुमची लय बसवायची, कळलं का? तुमची स्वतंत्र लय आहे ही. मी इतक्या वेळात इतके प्राणायाम करतो म्हणून तुम्ही तितके केले पाहिजे असं नाही आहे. पण साधारण तुम्हाला सराव झाल्यावर ती लय वाढते आणि जास्त जलद आपण तो प्राणायाम करू शकतो. आता सर्कल ऑफ एक्सलन्स हे ध्यान आहे, अतिशय उत्तम ध्यान आहे आणि विद्यार्थ्यांच्यासाठी फार चांगलं आहे. खेळाडू आणि विद्यार्थ्यांच्यासाठी अतिशय उत्तम आहे. नंतरही तुम्ही आयुष्यभर वापरू शकाल. मी कितीतरी ठिकाणी ते वापरल्यानं अतिशय मला त्याचा फायदा झाला. कारण आपलं सगळं ज्ञान आणि कौशल्य आणि आपले जे गुण असतील ते प्रगट व्हायला, आपला आत्मविश्वास आणि धाडस धैर्य हे कायम राहायला, आपली एकाग्रता वरच्या दर्जाची व्हायला हे अत्यंत उपयोगी असं ध्यान आहे. त्याला उत्तमाचं चक्र असं आम्ही म्हणतो मराठीमध्ये. तर उत्तमाच्या चक्राचं ध्यान आपण करायचं. आत्ता लिहू नका, ते सगळं नंतर आम्ही तुम्हाला देऊ. आत्ता फक्त करा प्रत्यक्ष. कळलं का? प्राणायाम केलाय तुम्ही, डोळे मिटून घ्या आणि मी तुम्हाला सांगतो ते तसं समोर तुम्ही घडतंय अशी कल्पना करा. सरळ आपण त्या ध्यानात जाऊ. कळलं का? पाठीचा कणा ताठ ठेवा, डोळे मिटून घ्या, लक्ष श्वासावर एकत्रित करा आणि दीर्घ श्वसन करा. खोल श्वास घ्या. श्वास घेताना पोट सैल सोडा आणि श्वास सोडताना पोट आत न्या. आता लक्ष डोक्याच्या वर मध्यभागी जे नर्व सेंटर आहे, शक्ती केंद्र आहे, त्याच्यावर एकत्रित करा आणि अशी कल्पना करा की ते शक्ती केंद्र तुमच्या संबंध शरीरभर पूर्ण विश्रांतीच्या, सगळा थकवा आणि ताणतणाव काढून टाकण्याचा संदेश पाठवत आहे. आणि त्याचा अनुभव घ्या की सगळा थकवा निघून जातोय, संबंध शरीर पूर्ण ताण रहित झालंय, सगळे ताणतणाव मनातनं शरीरातनं निघून जात आहे. आता मनाने आपल्या समोर आपल्या आवडीच्या रंगाचं एक मोठं वर्तुळ काढा. आवडीच्या रंगाचं हे फार महत्वाचं आहे, कारण दरवेळेला तुमचा चॉईस आहे, तुमच्यावर लादलेलं नाही आहे, हे तुम्हाला स्वतःला रिमाइंड करायचं आहे. म्हणून आवडीच्या रंगाचं त्या दिवशी जो रंग आवडेल त्या रंगाचं वर्तुळ काढायचं.
आणि त्या वर्तुळामध्ये ज्या शक्ती, जे ज्ञान, जे कौशल्य, जे गुण तुम्ही ज्या आव्हानाची तयारी करता आहात, त्या आव्हानाला यशस्वीपणाने तोंड देण्यासाठी आवश्यक असतील, ते त्या वर्तुळात आपण ठेवतो आहोत अशी कल्पना करा. त्या वर्तुळामध्ये भरपूर प्रमाणात एकाग्रता साधण्याची शक्ती ठेवा. भरपूर आत्मविश्वास, धैर्य आणि धाडस ठेवा. एकाग्र राहण्याची शक्ती, एकाग्रता टिकवण्याची शक्ती, ती गेली, भंग पावली कशामुळे तरी ती परत साधण्याची शक्ती ठेवा. वाणीवरती पूर्ण कमांड. जी गोष्ट तुम्ही ऐकता, जी गोष्ट तुम्ही वाचता, ते सगळं ज्ञान जसंच्या तसं तुमच्या मेंदूमध्ये उतरण्याची ग्रहण शक्ती, आकलन शक्ती, आणि जेव्हा हवा असेल तेव्हा तोंडी, लेखी जसं पाहिजे तसं ते ज्ञान प्रकट करण्याची शक्ती, ज्या वेळेला जशी गरज असेल त्यावेळेला ते ज्ञान वापरण्याची शक्ती, ते कौशल्य वापरण्याची शक्ती, या सगळ्या गोष्टी त्या वर्तुळात ठेवा. भरपूर शब्द भांडार ठेवा त्या, आणि सगळ्यांशी मिळून मिसळून वागण्याची उत्तम टीमवर्क तुमच्यामध्ये बाळवण्याची शक्ती ठेवा. इतरांच्याकडनं हे काम करून घेता येण्याची शक्ती ठेवा. स्वतः श्रद्धा, उत्साह आणि निष्ठा टिकवून धरण्याची शक्ती, वाढवण्याची शक्ती त्याही त्याच्यात ठेवा. प्रचंड इच्छाशक्ती, प्रचंड ज्ञान शक्ती आणि प्रचंड क्रियाशक्ती त्याच्यात ठेवा. आता हे उत्तमाचं चक्र झालेलं आहे, कारण जे जे उत्तम आहे ते सगळं त्याच्यात ठेवलं, आणि हे गुण, या शक्ती या तुमच्यामध्ये आल्या, ही कौशल्य, हे ज्ञान सगळं तुमच्यामध्ये आलं की मग प्रश्नच नाही, तुम्ही उत्तम काम करणार आहात. जे करणार आहात ते उत्तमच करणार आहात आणि सतत तसंच वागत राहणार आहात. मनाने 2 पावलं पुढे सरकून त्या उत्तमाच्या चक्रात उभे राहा आणि अशा कल्पना करा की ज्या शक्ती, जे कौशल्य, जे ज्ञान, जे शब्द भांडार, ज्या ज्या गोष्टी, जे जे गुण तुम्ही त्या उत्तमाच्या चक्रात ठेवले आहेत, ते सगळे वर तुमच्यात येत आहेत, तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग बनत आहेत. आणि जेवढ्या प्रमाणात म्हणून, जेव्हा म्हणून तुम्हाला ते आवश्यक वाटतील तेव्हा ते उपलब्ध राहणार आहेत, कारण ते तुमच्या व्यक्तिमत्वातच आहे. काळजी करण्याची गरजच नाही, ते सदैव तुम्हाला उपलब्ध राहणार आहे. अशी कल्पना करा की तुमचा जो कोणी उत्तम हितचिंतक असेल, जी व्यक्ती, अशी व्यक्ती तुमच्या खांद्यावर किंवा डोक्यावर हात ठेवून तुम्हाला खात्री देते की यस, यू आर राईट. हे सगळे गुण, हे सगळ्या शक्ती, हे सगळं कौशल्य, हे सगळं ज्ञान तुझ्यामध्ये आहे. जी जी म्हणून आव्हानं तुला पेलायची असतील ती सगळी तू समर्थपणाने पेलणार आहेस. जे वडील व्यक्ती असेल, वडीलधारी असेल तर डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देईल. बरोबरीचे असेल तर खांद्यावर हात ठेवून दिलासा देईल. यस, काळजी करू नकोस, सगळं तुझ्यामध्ये आहे. त्यानंतर 2 पावलं मागे सरकून उत्तमाच्या चक्राच्या बाहेर या आणि ज्या आव्हानासाठी तुम्ही तयारी करता आहात, या उत्तमाच्या चक्राची साधना करता आहात, हे ध्यान करता आहात,
ते जिथे तुम्ही आव्हान पेलणार आहात तिथे तुम्ही आहात अशी कल्पना करा. आणि तिथे ज्या खुणा तुम्हाला दिसणार आहेत, तिथली परिस्थिती जशी असणार आहे, तिचा अंदाज घ्या, तिचा परिचय करून घ्या. ज्या ज्या खुणा जिथे जिथे दिसणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर तुमच्या आवडीची एक खूण अशी निवडा की जी पाहिल्याबरोबर तुमचा आत्मविश्वास जागा होईल की उत्तमाच्या चक्रातल्या सगळ्या शक्ती, सगळे गुण, सगळं कौशल्य, सगळं ज्ञान माझ्याजवळ भरपूर प्रमाणात आहे. कशाची भीती राहणार नाही, कशाची काळजी राहणार नाही. आता त्या तुम्ही निवडलेल्या खुणेला शक्ती द्यायची आहे. मनाने 2 पावलं पुढे सरकून आता उत्तमाच्या चक्रात उभे राहा आणि परत असं दृश्य डोळ्यासमोर आणा की त्या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष आहात आणि त्या आव्हानाला आत्मविश्वासाने सामोरं जात आहात. तुमचा आत्मविश्वास, तुमचं धैर्य, तुमचं धाडस, तुमची एकाग्रता, तुमच्यामध्ये जे उत्तम असेल त्याचा सहज वाहता प्रवाह, त्याचं चित्रण करा. ते आव्हान पूर्ण होईपर्यंत ती शक्ती तुम्ही टिकवून आहात असं चित्र बघा आणि उत्तम कृती केल्याचा आनंद तुमच्या मनात, तुमच्या शरीरात झिरपू द्या पूर्णपणे. आणि तुम्ही जे उत्तम केलेलं आहे ते तुमच्या आवडीच्या व्यक्तींच्या बरोबर, तुमच्या हितचिंतकांच्या बरोबर तुम्ही त्याची चर्चा करता आहात. तो आनंद त्यांच्या बरोबर वाटून घेता आहात आणि इतकी उत्तम कामगिरी केल्याबद्दल जे यश तुम्हाला मिळणार आहे ते तसं प्रत्यक्षात मिळतं आहे असं चित्र डोळ्यासमोर आणा. ज्या गोष्टी सहज नंतर घडणार आहेत इतक्या उत्तम कामगिरीमुळे, ते तशा प्रत्यक्षात घडतायत असं चित्र डोळ्यासमोर आणा. लक्ष परत श्वासावर एकत्रित करा. अशी कल्पना करा की तुम्ही समुद्र किनाऱ्यावर उभे आहात. त्या समुद्राची गाज, अफाट विस्तार याचा आनंद घेता आहात. वाऱ्याच्या झुळकी आणि दूरपर्यंत पसरलेला समुद्राचा पसारा, हे सगळं तुम्हाला सुखावत आहे. लांब दिसणारं क्षितिज, जिथे समुद्र आणि आकाश एकत्र मिळतात, तिथे सूर्य आहे आणि तो अंधाराचा नाश करण्याचं आपलं काम करत आहे. त्या सूर्याच्या बिंबावर तुम्ही ध्यान करता आहात असं चित्र डोळ्यासमोर आणा. अशी कल्पना करा की कोणी एखादा सुंदर फुलांचा गुच्छ तुमच्या हातामध्ये दिलेला आहे. अतिशय सुंदर फुलं आहेत, त्यांना अत्यंत आकर्षक अशी त्यांची मांडणी केलेली आहे. त्या गुच्छामध्ये तो पुष्पगुच्छ घेऊन तुम्हाला अतिशय आनंद झालेला आहे. तो नेऊन तुम्ही अशा ठिकाणी ठेवला आहे की सगळ्यांची नजर त्याच्यावर पडून त्यांनाही त्या सुंदर फुलांचा आणि त्या आकर्षक मांडणीचा आस्वाद घेता यावा. सावकाश डोळे उघडा आणि सबंध शरीराला हलकासा ताण द्या. ध्यानात आलं तुम्हाला सर्कल ऑफ एक्सलन्स काय आहे? अतिशय साधं असं हे ध्यान आहे आणि त्या ध्यानाची कॉमेंट्री लिहून काढा तुम्ही, जी तुम्हाला पाहिजे ती. त्याचे कुठले कुठले गुण तुम्हाला पाहिजेत मला काय माहिती नाही. मी आपल्या अंदाजाने सांगितलं की हे लागेल, हे लागेल, हे पण तुम्ही ठरवा ना आणखी काय काय ऍडिशनल तुम्हाला पाहिजे. तुमच्याजवळ जे आहे ते स्ट्रेंथन करायचे ते पण लिहा.
आणि जिथे तुम्हाला पाहायला अवघड जात असेल ना, तिथे म्हणा स्वतः ते वाचा की हे गुण माझ्यामध्ये आलेले आहेत. ज्या वेळेला तुम्ही बोलताना पॉझिटिव्ह असर्शन असतं ते, आणि तुमची आंतरिक शक्ती त्याचा स्वीकार करते की येस, हे गुण माझ्यामध्ये आहेत. भीती, शोक, भय, ईर्ष्या, द्वेष, हे सगळे नॅचरल गुण आहेत. सगळे निसर्गाने दिलेले हीच माया आहे. तुम्हाला घाबरलेलं ठेवणं, तुम्हाला शोकात ठेवणं, तुम्हाला संतापात ठेवणं, ही माया आहे. हे मृत्यूचे पाश आहेत. नाही त्याला टाकून द्यायचं. से नो टू डेथ, से येस टू लाईफ अँड विन. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. काही प्रश्नोत्तरांना फारसा वेळ नाही आहे. आधीच जे आलेले आहेत ते प्रश्न याच्यामध्ये हँडल झालेत असं मला वाटतं. पण अंकांच्या स्वरूपात असलेली माहिती किंवा इसवी सन लक्षात पक्के कसे ठेवावे याकरता कोणते तंत्र आहे का? पुष्कळ तंत्र आहेत. मेमरी वाढवण्यासाठी पुष्कळ तंत्र आहेत. पण अंकांच्यासाठी पाठांतर, म्हणणं, कारिका, आपण कारिका बनवायची. तुम्हाला माहिती आहे का, ते पाढे म्हणत असत. लहानपणी आम्हाला सगळ्यांना कंपल्सरी होतं. तुम्हाला ते होतं की नाही माहीत नाही. बे एक, बे दोन्ही चार. आता बे हे परत आम्ही एकामेकाला शिव्या देण्यापुरतंच ऐकलं. बे म्हणजे दोन. पण एके म्हणजे काय, बे दोन्ही चार, हे सगळं पाठ झालेलं होतं. पण ज्या वेळेला ते समजायला लागलं त्यावेळेला त्याचा आम्ही गणितात उपयोग करायला लागलो. की 19चा पाढा, त्यानंतर 29चा पाढा, हे सगळे विकट घ्यायचे. पण ते बरोबर ते ध्यानात द्यायचं. 29 सत्ते, तिहोत्री 2, तिहोत्री 2 म्हणजे 203. हे सगळं ते आम्हाला पाठ आहे, अजून पाठ आहे. म्हणजे लहानपणी ते म्हटलेलं आहे. पुन्हा जे पाठ करायचं असतं ना, त्याचं रिपिटेशन स्वतःशी म्हणायचं, हा बेस्ट उपाय आहे. आणि ते लिंक करायचं गोष्टींशी, निरनिराळ्या गोष्टींशी लिंक करायचं. 17व्या शतकात शिवाजी महाराज होते. पण 17वं शतक मुळात 1600 पासून सुरू होतं आणि 1700 मध्ये संपतं. ते 1700 शतक. नाहीतर 17व्या शतकात शिवाजी महाराज होते म्हणजे 1730 त्यांचा जन्म लिहिला जातो. तसं नाही करायचं की 17वं शतक मुळात 1601 ते 1700 मध्ये. त्या शतकात काय काय झालं, तेव्हा कोण कोण होते, शहाजहान केव्हा होता, औरंगजेब केव्हा होता, त्यांचं राज्य कसं होतं, हे सगळं पाठ होतं. आणि नंतर ज्या वेळेला ते आपण एक्सचेंज करतो त्यावेळेला मनात बसतं. चर्चा करायची याची, ते लिहून काढायचं. लिहून जे पाठ करायचं आहे ना, त्याला पर्याय नाही, ते पाठच करायचं. ते पुन्हा पुन्हा म्हणतच राहायचं, पुन्हा पुन्हा चेक करत राहायचं, पाठ झालंय की नाही. आन्सर युअर क्वेश्चन्स विथ बुक्स फर्स्ट, देन आन्सर देम विदाउट बुक्स. पुस्तक वाचायला तेव्हा मुद्दे काढायचे आणि ते मुद्देच पाहून लिहायला शिकायचं. आणि मग ते मुद्दे न पाहता हे सगळे मुद्दे येत आहेत की नाही ते पाहायचं. हाच अभ्यास आहे की ते ज्ञान आत्मसात झालंय की नाही त्याची टेस्ट घ्यायचं, मग श्रद्धा ठेवायची की झालंय आत्मसात, बरोबर आठवतं. अगदी बरोबर जसेच तसं आठवतात. काही ज्या ज्या गोष्टीमध्ये मी लक्ष दिलं नाही मला कधीच आठवलं नाही, आणि ज्या ज्या गोष्टीमध्ये लक्ष दिलं ते मी कधीच विसरलो नाही. आणि ते तुमच्या बाबतीत शक्य आहे, कोणाच्याच बाबतीत ते अशक्य नाही. तर ते अंक आणि हे त्याला ते तंत्र तुम्हाला पुस्तक मिळेल मेमरी बिल्डिंगची, त्याच्यामध्ये सगळे दिलेले आकडे कसं ध्यानात ठेवायचं हे कसं, ते वापरा तुम्ही. ते वापरून बघा तुम्हाला कुठलं सूट होतं. पण पाठांतरासारखं दुसरं नाही. त्याची एक कविता बनवा तुम्ही, किंवा ते चालीत म्हणा. शिवाजी महाराजांचा जन्म 1630, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1674, शिवाजी महाराज गेले आणि संभाजी महाराजांचा राज्याभिषेक 1680, 1689 संभाजी महाराज. पाठच करायचं, दुसरं काय मार्गच नाही. मग त्याचं गाणं बनवायचं आपण, ते म्हणायचं, पाठ करायचं. पण पाठच करायचं, दुसरं नाही.
प्रत्येक यशस्वी झालेली व्यक्ती ही प्राणायाम एकाग्रतेचे प्रयोग करतातच का, करत होतेच का? प्राणायाम ही तुमची प्राणशक्ती येणारी वाढवण्याची कला आहे, म्हणून प्राणायाम करायचा असतो. ज्यांना प्राणायाम माहीत नाही त्याही व्यक्ती यशस्वी झालेल्या आहेत. कारण हे मी जे सांगतोय ना, ते एकच मार्ग नाही आहे. पर्वतीवर तुम्हाला जायचं आहे तर माझ्या मागून या, तिथे जाल तुम्ही. पण माझ्या मागून नाही आला दुसरीकडनं जायचं, 1760 तुम्ही जाऊ शकता. सगळेच मार्ग खरे आहेत, कुठलाच खोटा नाही आहे, पोचू शकता सगळीकडनं. पण हा मार्ग ट्राईड आहे आणि पक्का आहे, मजबूत आहे, त्याच्यातनं घसरायला नाही होत. तिकडनं तुम्ही जाता, नक्की पोचता. म्हणून आम्ही हा सांगतोय तुम्हाला, कळलं? पण प्राणायाम न करणाऱ्या व्यक्ती फेल झाले असं नाही आहे. मग तुम्ही घाबरून प्राणायाम नका करू. तुम्हाला जर दुसरी युक्ती सापडलेली असेल तर तुम्ही ती करा. तुम्ही पास व्हा, टॉपला या, आम्हाला सांगा, आम्ही ती मेथड पण फॉलो करू ना. आमचं काही त्याला ऑपोजिशन नाही. तर ते करत होतेच का? एक तर मला सांगितलं नाही त्यांनी करत होते की नाही, मला माहीत नाही आहे. पण करतच असले पाहिजेत असं नाही. कारण पाश्चात्यांच्या मध्ये कुठे प्राणायाम होतात? ते जुलियस सीझरला कुठे माहीत होतं प्राणायाम वगैरे? अरे ह्या त्या कल्याण ऋषीने शिकवलं असलं तर मला माहीत नाही, त्या अलेक्झांडरला वगैरे. पण तो वास्तूच असं नाही. तर ते तुम्ही ठरवायचं आहे आपण वापरायचं आहे की नाही. पण वापरला तर नक्की फायदा होतो हे आम्ही सांगतो तुम्हाला. वाचनाचा वेग वाढवण्यासाठी काय करावे? वाचनाचा वेग वाढवण्यासाठी एकाग्र व्हायला शिकणं हेच चांगलं. माझा प्राणायाम हेच त्याच्यावरती उपाय आहे. तुम्ही प्राणायाम रोज करा, वाचनाचा वेग वाढ. आपण जे घसरतो आणि परत वर जातो की म्हणजे वाचताना आपल्या ध्यानात येतं की खालच्या आपण पॅरेग्राफ पर्यंत आलो पण वरचे दोन्ही सुटले, त्याच्यात काय परत वर जातो, पुन्हा खाली, पुन्हा वर, पुन्हा खाली, असं वाचतो. तसं नाही वाचायचं. जो पॅरेग्राफ वाचतोय तो ग्रास्पच करायचा, मगच पुढे जायचं. त्याचा मुद्दा, त्याला मथळा द्यायचा. मी तुम्हाला पुढच्या वेळेला क्लस्टरिंग शिकवणार आहे. ते मुद्दे कसे काढायचे ते तुमच्या ध्यानात येईल. माझी बॅग आणली आहे का नाही? हां नाही, गाडीमध्ये. पण ते डायरी मी विसरलो. त्या डायरीत मी एक क्लस्टर तयार केलं होतं. आज माझं म्हणजे हे वेगळ्याच टोकाचं लेक्चर आहे. मी सकाळी इंटेलिजन्स कलेक्शनवर लेक्चर दिलं होतं. त्याच्यासाठी एक हे क्लस्टर बनवलं. तुम्हाला क्लस्टर समजलं असतं. पण मुद्दे काढायला शिका, मुद्दे परत एक्सप्लेन करायला शिका, तुमचं वाचनाचा वेग वाढतो. मनावर नियंत्रण ठेवून अभ्यासात सातत्य कसे ठेवावे, सगळं माझ्या व्याख्यानाचा हाच विषय होता. ते तिन्ही गोष्टी जर ठेवल्या, सातत्य हे तुमचं तप आहे, मनावर नियंत्रण हे मानसिक तप आहे, उत्साह, श्रद्धा आणि निष्ठा टिकवा, नियंत्रण येतं मनावर. लेखी प्रश्नाचे उत्तर लिहिताना त्याची सुसंगतता साधता येत नाही व त्याचबरोबर शब्द मर्यादा पाळली जाईल का, सर्व मुद्दे योग्य शब्द मर्यादेत पार प्रकट करता येईल का, यासारखे प्रश्न मनात येतात. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर लिहिण्यात टाळाटाळ होते. यासाठी काय करावे? हेच दोन उपाय आहेत की श्रद्धा नाही आहे, संशय की हे ज्ञान मी जे आत्मसात करतोय ते माझं झालंय ना. माझ्या खिशामध्ये मी निघताना पैसे ठेवले होते, ते आता खिशात आहेत की नाही? मी सारखा खिशात हात घालून पाहिला, लोकांना कळेल ना तो पिक पॉकेट काढून घेतला. तर संशय ठेवायचा नाही. प्रयत्न करावं तर तो संशय ठेवायचा नाही. प्रश्नाचं उत्तर लिहिण्यात टाळाटाळ होते. यासाठी काय करायचं नाही, तुम्ही म्हणजे याच्यासाठी तुम्हाला धाडसच शिकलं पाहिजे, धैर्यच शिकलं पाहिजे. आणि तेवढ्या ती जी सावध एकाग्रता येते ना, त्याने हे सगळं साधणार आहे. तुम्ही मला नंतर परत हा प्रश्न तुम्हाला सतावतोय का सांगा, 1-2 महिने करून बघा, मी सांगतोय ते. हा प्रश्न त्रास देणार नाही तुम्हाला. आणखी 2 प्रश्न आपण घेऊ. 2 हात वर करा, कोणाला प्रश्न आहे का? नाही, सगळ्यांना काळजी जायची. सांग सर. काहीही म्हणजे पाठीच्या माणसावर टेन्शन मध्ये ताट कसं बसावं? कारण बऱ्याच वेळा असं की जर प्रयत्नपूर्वक ताट बसायला गेलं तर मग काही टेन्शन येतं. म्हणजे मला कळलं नाही.
सर म्हणजे रिलॅक्स मध्ये पण ताट बसायचं कायम. रिलॅक्स असतानाही ताण असतो तुझ्यावर. तो ताण तू फार सांभाळून ठेवलायस म्हणून तसं. ताण टाकून द्यायला, लेटिंग गो, पोहायला शिकताना किनाऱ्याला पकडायचाच प्रयत्न करत राहतो पोहणारा. एकदा शिकला की मग किनाऱ्याला धरायचं, त्याला मध्यावर गेल्याशिवाय पोहता येत नाही. ते यायला लागतं, कळलं का? सोडून द्यायची सवय का. शवासन ज्या वेळेला करशील त्यावेळेला लक्ष पूर्ण श्वासावर आणायचं अँड सरेंडर टू दी ग्रॅव्हिटेशनल पुल. सगळे ताण आपले ग्रॅव्हिटीला रेजिस्ट करण्याने येतात. एकदा आपल्या मसल्समध्ये तो टोन आहे याची खात्री झाली की तो ताण राहत नाही, तो निघून जातो. आणि ज्यावेळेला आपण आडवे झोपतो शवासनामध्ये त्यावेळेला पुढे खाली पडायचा प्रश्नच नाही. त्यामुळे ते ताण राहत नाहीत, बॅलन्स ठेवावं लागत नाही. आणि म्हणूनच त्याच्यात झोप खूप चांगली लागते. बसून झोपणं ही एक कला आहे, ते वेगळं त्याच्यासाठी प्रॅक्टिस लागते. पण आडवं होऊन सरेंडरिंग टू ग्रॅव्हिटी याची सवय करायची. म्हणून शवासनात जास्त श्वास थांबायचा असतो. तू जास्त वेळ शवासन कर, म्हणजे सकाळी कर, संध्याकाळी जेवायच्या आधी पण कर, तुला फायदा होईल. ओके, बेस्ट ऑफ लक. आपण परत भेटू. या महिन्यातच मी परत यायचा प्रयत्न करणार आहे आणि लागोपाठ 2 सेशन आणखी तुमची घ्यायची आहे. म्हणजे मग तुम्हाला उरलेला सगळा वेळ तुमच्या अभ्यासात लावता येईल. उगीच गप्पांच्या मध्ये वाढायला नाही जाणार.